ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. आपण 10व्या स्कंदावर आधारित जे प्रभुपादांनी पुस्तक लिहिले, कृष्णा पुस्तक असं त्यांना म्हटलं जातं, कृष्णा बुक. तर तो म्हणजे काही नाही, 10व्या स्कंधाचा एक काय म्हणता येईल, गोष्टीच्या रूपामध्ये लिहिलेले पुस्तक आहे. पण त्यामध्ये पण प्रभुपादांनी फिलॉसॉफी सांगितली आहे. तर याच्यामध्ये आपण दुसरा अध्यायामध्ये आहोत. आज तो अध्याय पूर्ण होईल. तर आपण काय करूया, पहिले असे जे बाकीचे 2-3 श्लोक बाकी आहेत ना, त्यांना कंप्लीट करू. आणि मग अजून काही आहे का ते बघूया. तर आज हा आपण पूर्ण करू हा अध्याय. श्लोक क्रमांक मी याच्यातून घेतोय. काय म्हणतात त्याला, भागवतममधून मी हे शेअर करतो. 1 मिनिट. 39. कुठे घेऊन जाऊ? हा श्लोक आपण गाऊया. हा नाही, हा तर पुढचा आहे. हा 39 नंबरचा. तुम्हाला श्लोक दिसतोय ना? हो दिसते प्रभूजी. प्रभू. हां, ठीक आहे. मग आपण याला गाऊया. न ते भवस्येष भवस्य कारणम् न ते भवशेष भवस्य कारणम् विना विनोदं वद तर्कयामहे. विना विना विनोदं वद विनोदं तर्कयामहे. तर्कयामहे। भवो निरोधः स्थितिरप्यविद्यया. भवो निरोधः स्थितिरप्यविद्यया. स्थिराप्यविद्यया। श्रिता यतास्त्वयि अभयाश्रयात्मनि. कृता यतस्तैर्भक्ष्य. यतस्त्वय्यभयाश्रयात्मनि। तर ही देवतांची पुढची एक प्रार्थना आहे. तर या प्रार्थनेमध्ये देवता काय म्हणतात, की तुम्ही कसे आहात भगवंता, की तुम्ही अभव आहात. अभव म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याचा मृत्यू नाही, अशाला म्हणतात अभव. आणि मग कोणी म्हणलं, अरे अभव आहे तर मग मी अ, जन्म कसे काय घेतो? मी तर इथे येतो ना. अ, आणि तर देवता काय म्हणतात, की तुम्ही अभव आहात. न ते अभवस ईश भवस्य कारणम. तर ते इथे चर्चा याच्यावरती करतात, की भगवंतांचं इथे येण्याचं काय कारण असतं. हा इथे चर्चेचा विषय आहे. 39 नंबरच्या श्लोकामध्ये मी ते श्लोका बघतो. हां. न ते अभवस्य भवस्य कारणम, की तुम्ही तर अभव आहात. अभव म्हणजे काय, की ज्याला जन्म मृत्यू नाही आहे. किंवा जन्म झाला, नंतर काही वेळाने शरीर मोठं झालं, नंतर त्या शरीरातून काही इतर जणांचा जन्म झाला, शेवटी मग ते शरीर अ, काय म्हणता येईल, की निकामी होऊन मग मृत्यू झाला. हे सामान्य शरीरामध्ये बघायला मिळतं. परंतु भगवंतांना असं जन्माचंही कारण नाही, मृत्यूचंही कारण नाही. म्हणजे त्यांचा जन्म मृत्यू अशी काही संकल्पनाच नाही आहे. न ते अभव ईश. ईश म्हणजे हे भगवंता, तुमच्या जन्माचं काहीच कारण नाही आहे. भवस्य कारणम. पण तरीसुद्धा तुम्ही येता. तुम्ही असे आहात, अजन्म आहात. आणि तुमच्या येण्यासाठी
म्हणजे तुम्ही अजन्म आहात तरी सुद्धा जन्म घेता. कशासाठी जन्म घेता? हं. तर पहिलं विना विनोदम बत तर्क यामहे. न म्हणजे नाही, ते म्हणजे तुम्ही. अभवस्य ईश म्हणजे ज्याचा जन्म मृत्यू वगैरे होत नाही, आणि ईश म्हणजे ईश्वर. भवस्य कारणम जन्माचं कारण, की हे जन्म न होणाऱ्या भगवंता, तुझ्या जन्माला काहीही कारण नाही आहे. असा पहिला या ओळीचा अर्थ आहे. मग कोणी म्हणेल, अरे काही कारण नाही, मग मी इथे कशाला येतो? विना विनोदम बत तर्क यामहे. तुम्ही येता इथे फक्त विनोद करण्यासाठी. तर आपल्याला कसं आहे, विनोद या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, की विनोद म्हणजे आपण जोक असं समजतो. परंतु विनोद या शब्दाचे दुसरे पण अर्थ आहेत. विनोद म्हणजे काय, की खेळ, किंवा लीला, किंवा काही क्रिया करणे. भगवंतांच्या उद्देशाने आपण लीला म्हणू शकतो. तर याला विनोद म्हणतात, की न ते अभवस्य, हे अभवस्य, तुझ्या भवाला म्हणजे तुझ्या जन्माला, न ते कारणम, काहीही कारण नाही. हं. काहीही कारण नाही, मग भगवंत कशाला येतात? विना विनोदम बदतर्क यामहे. तुम्ही फक्त विनोदासाठी येता. विनोदासाठी येता म्हणजे फक्त तुमच्या लीला करण्यासाठी येता. आणि तुमच्या जन्मावरती किती जरी तर्क करत बसले, तर काही फायदा नाही. व्यक्ती समजू शकणार नाही, की तुम्ही काय जन्मले, तुमच्या जन्माच्या मागे काय कारण होतं. कारण सामान्य जीवामध्ये आपण बघतो ना, की व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला कधी चांगलं शरीर मिळतं, कधी प्राण्याचं शरीर मिळतं. ते त्याच्या कर्माची फळं असतात. पण भगवंतांवरती कर्म वगैरे असं काहीच नाही आहे. कुठे सांगितलं की भगवंताला कर्म नसतात? गीतेमध्ये 2-3 ठिकाणी येतं ना. न माम कर्मणि लिम्पन्ति. न माम कर्मणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मामेव अभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. तिथे तर भगवंत म्हणतात, मला तर कर्म नाहीच आहेत, परंतु जो हे जाणतो की भगवंतांवरती कर्म नाहीत, तो पण कर्मातून मुक्त होतो. नंतर हा पण आहे, न दत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतिं प्रभो अज्ञाने आवृतम जंतव कारणम, असा शेवटचा शब्द आहे, की मी कुणाचे पापही घेत नाही आणि मी कुणाचं पुण्यही घेत नाही. नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतिं विभो अज्ञाने आवृतम जंतम तेन अज्ञानेन आवृतम जंतव तेन मुह्यंती. अजून एक श्लोक आहे. अ, की तिथे भगवंत काय म्हणतात, की मला काहीच मिळवायचं नाही या जगातून. काहीच मिळवायचं नाहीये, म्हणून मला कुठलेही कार्य करण्याची गरज नाही. तिसऱ्या किंवा चौथ्या अध्यायात आहे तो. कारण सामान्यतः व्यक्ती का कार्य करतो? त्याला काहीतरी मिळवायचं असतं. पण तिथे भगवंत म्हणतात, की मला असं मिळवण्यासारखं या जगामध्ये काहीच नाहीये. म्हणून माझं कार्य म्हणजे मला कार्य करण्याची गरज नाही. अ, काय श्लोक आहे तो? हं, ठीक आहे, नंतर आठवल्यावर मी तुम्हाला सांगेल. तर अ, तर्क यामहे हा शब्द आहे ना, की तर्क करून समजणार नाही. अरे, का भगवंतांचा जन्म झाला? जसं सामान्य माणसासाठी एक अंदाजा लावता येतो त्याच्या स्थितीनुसार, की असं म्हटलं जातं, ज्याला समजा अ, बरेच वर्षानुवर्षे चालणारे आजार आहेत, किंवा वर्षानुवर्षे चालणारे कोर्ट कचेरीचे कामं आहेत. त्यांना पण त्यांच्या मागच्या कर्माची जरा मोठी शिक्षा असते. जसं की मी आहे, आता समजा माझा 8 वर्षापासून आजार चालू आहे. याचा अर्थ काय होतो, की मागच्या जन्माचे कर्म तेवढे मोठे आहेत. कर्म म्हणजे दुष्कर्म नाही म्हणता येणार, गडबड कर्म. कोर्ट कचेरी आणि आजार, आणि ज्यांचं ज्यांचं बोलणं खूपच कटू असतं, राधा गोविंद महाराज म्हणतात असं समजायचं की ते नरकातून आलेत. तर अशी काही काही लक्षणं आहेत. परंतु भगवंतांसाठी असं कोणताही तर्क लावता येत नाही. की त्यांच्या जन्माचं काय कारण आहे. तर ते येतात त्यांच्या लीला करण्यासाठी. भवो निरोध स्थितिरपि अविद्यया. मग कोणी म्हणेल, अरे भगवंतांसारखे जीव पण आहेत. कारण आपण बघितले की जीव पण भगवंतांचेच अंश आहेत. हा तर फेमस श्लोक आहे ना, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः.
मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मग आपण असं म्हणू, अरे आत्म्याचा पण जन्म होत नाही. कारण हे आपण शिकलोय ना, जन्म हा शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. आत्मा तर अमर आहे, अजर आहे, सच्चिदानंद आहे. मग जसे भगवंतांचा जन्म होत नाही, तसाही आपल्या आत्म्याचा जन्म होत नाही. कारण आपण तर अजन्म आहोत. मग भगवंत इथे लीला करण्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी येतात. मग आपण पण इथे लीला करण्यासाठी, आनंदासाठी येतो का? तर त्याचं उत्तर प्रभुपाद तात्पर्यात देतील पुढे, की त्यांच्या येण्यामध्ये आणि आपल्या येण्यामध्ये काय कारण आहे. तर जीवाचं पण सुद्धा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी असं होतं. हं. परंतु ते तुमच्यासारखं नाही आहे. ते त्यांचं कार्य बहिरंग शक्तीच्या साहाय्यानं होतं. ते बहिरंग शक्तीच्या प्रभावाने जन्म घेतात. अं, कपिलदेव त्यांच्या आईला सांगतात जीवाचा जन्म कसा होतो. कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेत कनाश्रया. कर्मणा दैव नेत्रेण, कर्म आणि दैव. कर्म म्हणजे त्याचे जे काही कार्य असतील त्या मागच्या जन्माचे, आणि दैव म्हणजे जी सिस्टम बनवली आहे, की कशा पद्धतीने त्याला अशा लोकांना कुठे पाठवायचं. या सिस्टमच्या निगराणीखाली त्याच्या कर्मानुसार तो व्यक्ती त्या त्या गर्भामध्ये प्रवेश करतो. तर असं सांगितलं तर ही सिस्टम कोण आहे? ही बहिरंग शक्तीची सिस्टम आहे. तीच हे सर्व काही करून आणते. तर असं जीवाचं येण्याचं एक कारण आहे. आता याला आपण थोडंसं अधिक विस्तृत प्रभुपाद आणि आचार्यांच्या तात्पर्यातून बघूया. अ, तर इथे देवता काय बोलतात, की काही श्लोकापूर्वीच देवता बोलले होते, की तुमचं येण्याचं कारण कसं काय असतं, की तुम्ही आमची रक्षा करण्यासाठी येता. मागच्या श्लोकामध्येच बघितलं होतं ना आपण, की देवता इनडायरेक्टली हिंट देत होते, की भगवंत तुम्ही आमच्या रक्षणासाठी येता, म्हणजे आमचं रक्षण करा. मग या श्लोकामध्ये अ, मग या श्लोकामध्ये देवता भगवंतांना म्हणतात, की ॲक्च्युली आम्ही मागच्या श्लोकामध्ये तुम्हाला बोललो, की तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी येता. परंतु खरं बघायला गेले तर ते पण तुमच्या येण्याचं मुख्य कारण नाही आहे. हां. तर हे देवता सांगतात. आता प्रभुपाद याला तात्पर्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतात. तेच कृष्ण पुस्तकात पण असेल. तर प्रभुपाद सांगतात, की भगवंताच्या येण्याचं कारण आहे. काय कारण आहे? गीतेमध्ये. परित्राणाय परित्राणाय हां, साधूनां. हां. तर तात्पर्यामध्ये पण तो श्लोक दिला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे 2 श्लोक आपण भगवंतांच्या जन्माचं कारण, जन्माचं म्हणण्यापेक्षा इथे येण्याचं कारण असं सांगतो. किंवा असा अभ्यास पण केलेला आहे आपण. परंतु या श्लोकामध्ये त्याच्यापेक्षा थोडी वरची अंडरस्टँडिंग दिली आहे. ॲक्च्युली ते भगवंत ते तर कार्य करतातच भगवंत, परंतु ते कार्य मुख्य कारण नाही आहे त्यांच्या येण्याला. तर मग कोणी म्हणलं, "अरे गीतेमध्ये तर सांगितलं, की हे कारण आहे आणि इथे तर म्हणतात ते कारण नाही आहे." तर कसं आहे गीतेमध्ये काही जी गोष्टी सांगितल्या ना, त्याचे पण स्तर आहेत समजण्याचे. आता गीतेचा हा श्लोक चुकीचा नाही आहे, तो श्लोक बरोबर आहे. परंतु रसाच्या दृष्टिकोनातून याच्यापेक्षा वरचे अंडरस्टँडिंग असतात. जसं आपण एक म्हटलं होतं ना, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. की शेवटी जर माझं स्मरण केलं तर माझ्या भावाची, माझ्या प्रकृतीची किंवा माझी प्राप्ती व्यक्ती करेल, हा जीव करेल यामध्ये काही संशय नाही आहे, असं सांगितलंय. मग आपण ती पण चर्चा केली, तर समजा असं झालं, की एखाद्या भक्ताचा एकदम सडनली ॲक्सिडेंट झाला किंवा तो कोमामध्ये गेला आणि कोमामध्ये गेल्यावरती बऱ्याच दिवसांनी जेव्हा ॲक्च्युली बऱ्याच वेळा काय असतं, जोपर्यंत ती मशीन लावलेली असते, ते कृत्रिमरित्या हवा वगैरे सर्व शरीरात होत राहतं आणि ज्या क्षणी मशीन बाहेर काढतात, मग त्यावेळेस लगेच म्हणजे त्यांचे सर्व अवयव काम करायचं बंद पडते. तर अ, मग अशा वेळी हे तर कसं सूत्र लागू पडणार? अंतकालेच मामेव. अ, कारण त्या व्यक्तीला तर स्मरण करायला वेळ पण नाही मिळाला. कधी-कधी एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये गोष्टी घडतात.
आणि कोमामध्ये असल्यावर तर हे पण माहीत नाही आपल्याला तो जिवंत आहे की नाही आहे, काय करतोय. तर त्याच्यासाठी आपण बघितलं होतं आणखीन एक वरचं सूत्र. तुम्हाला आठवतं? वराह पुराणामध्ये सांगितलं ना. परफेक्ट, परफेक्ट. हां. यदि वात कफादि दोषेण मदभक्त न च मत् स्मरेत अहम स्मरामी मदभक्ता नयामी परमाम गतिम. तर हे वराहपुराणातून आपण तेव्हा बघितलं होतं, की गीतेमध्ये सांगितले, की जर शेवटी माझं आठवण केली तर माझी प्राप्ती होईल. पण मग जेव्हा अशा घटना घडतात मग आता याचा अर्थ असा नाही, की तो श्लोक चुकीचा आहे. तो श्लोक तर परफेक्ट आहे, कारण ते भगवंतांचे शब्द आहेत. परंतु समजण्याचे पण स्तर आहेत. आता चुकीचं कधी म्हणता येतं? तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर विरुद्ध असलं ना, मग त्याला चूक म्हणता येतं. जसं की समजा एका ठिकाणी सांगितले, की जीव भगवंतांचे अंश आहेत आणि दुसऱ्या शास्त्रात सांगितलं, की जीवच भगवंत आहे. तर मग हे एक चुकीचं असतं. परंतु आपण ही जी चर्चा करतोय ना, की जी अंत्यसमयी जर भगवंतांचं स्मरण केलं तर त्यांची प्राप्ती होते, नाही केलं तर होत नाही. पण आपण काय म्हणतो, की भगवंत स्मरण करतात. आता याच्यामध्ये चूक नाही आहे ना. उलट एक वरच्या स्तरावरची अंडरस्टँडिंग आहे किंवा याला रसापण म्हणतात. भगवंत तुमचं स्मरण करतात. म्हणून म्हणून दोन्ही श्लोक करेक्ट आहेत. कोणतं चुकीचं नाही आहे. परंतु भावाच्या दृष्टिकोनातून, रसाच्या दृष्टिकोनातून किंवा भगवंतांची भक्तवत्सलता आहे. त्याच्या सहाय्याने बघितलं तर ते वराहपुराणाचं वाक्य अ, जास्त भाराचं आहे. हां, तर तसंच मी कशासाठी हे सांगितलं, की आता आपण ही चर्चा करतोय, की इथे आपण म्हणतो की "यदा यदा धर्मस्य" हे कारण आहे भगवंतांच्या येण्याचं. परंतु इथे सांगतात, की हे मूळ कारण नाहीये. मग आपण ही चर्चा केली, की आपण मग हे तरी आणि गीतेचा श्लोक चुकीचा होईल, जर हे कारण असेल तर. मग त्यासाठी आपण बघितले, की असं नाहीये, असे श्लोक आहेत. परंतु याच्यापेक्षा एका वरच्या स्तराची भावाच्या दृष्टिकोनातून समज किंवा संकल्पना आहेत. हां, तर इथे काय आहे? तर इथे प्रभुपाद तात्पर्यात स्वतः लिहितात, की असं म्हटलं जातं, की जेव्हा-जेव्हा या जगामध्ये अधर्म वाढतो, तेव्हा भगवंत येतात आणि ते दुष्टांचा नाश करतात. पण प्रभुपाद स्वतः काय म्हणतात, की पण हे करण्यासाठी भगवंतांना स्वतः येण्याची गरज नाहीये. मग कसं करतील? त्यांच्या तर अनेक शक्ती आहेत. कुठल्याही शक्तीच्या सहाय्याने या राक्षसांचा भगवंत विनाश करू शकतात. आता जी व्यक्ती श्वास आत घेतल्यावर पूर्ण ब्रह्मांडालाच नष्ट करते, त्या व्यक्तीसाठी 1-2 हजार राक्षस किंवा कितीही मोठा राक्षस असेल तर काय म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट आहे. समजा आपण आहोत आणि आपल्या श्वासामध्येच श्वास घेतानाच हजारो करोडो जंतू मरतायत आणि त्यातला एखादा जंतू बोलत असेल, की मी तुम्हाला आव्हान देतो, माझ्यासोबत लढाई करून दाखवा. तर आपण नोटीस पण करणार नाही, अरे असं कोणी आहे म्हणून. आणि असं होतं पण. आपलं शरीर क्षणोक्षणी किती जंतूंना मारतं. जंतू म्हणण्यापेक्षा जीवाणू, विषाणूंना मारतो आपण. क्षणोक्षणी त्याच्यामुळे आजारी पडत नाही. तसंच हे जे किती जरी शक्तिशाली असले राक्षस, तरी यांची स्थिती त्या जंतूंसारखी, जीवाणूसारखी आहे. की ज्यांना गृहीत पण धरल्या जात नाही, की हे आहेत की नाही आहेत. पूर्ण ब्रह्मांडच त्यांच्या मुखात गेल्यावर, शरीरात गेल्यावरती काय, काय किंमत आहे? ब्रह्माजीची पण काही किंमत नाहीये, देवतांची पण नाहीये. तर राक्षसांनी यांची काय असणार आहे? तर प्रभुपाद इथे ते स्पष्ट करतात, की हे कारण दिले गीतेमध्ये येण्याचं, परंतु ह्यासाठी भगवंतांना स्वतः येण्याची गरज नाहीये. ते त्यांच्या वेगळ्या शक्तीच्या सहाय्याने करू शकतात. हं. किंवा त्यांच्या पार्षदांच्या सहाय्याने पण करू शकतात किंवा परमात्मा म्हणून पण करू शकतात. परंतु म्हणून भगवंत इथे येण्यासाठी बाध्य नाही आहेत. जसं आपण म्हटलं ना, की "यदा यदा धर्मस्य" की भगवंत अधर्माची वाढ झाल्यावरती येतात. परंतु आपण असं नाही म्हणू शकत, की अधर्म वाढला म्हणजे भगवंतांनी आलंच पाहिजे. असं कुणीही त्यांच्यावरती बंधन करू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही, की हा नियम आहे. आता कसं असतं, आपल्यासाठी नियम असतात. आता हे उदाहरण बऱ्याच वेळा दिलं जातं. समजा आपण रस्त्याने प्रवास करतोय आणि ट्रॅफिक सिग्नलवरती लाईट चालू असेल. लाईट म्हणजे जे जे काही रेड वगैरे असतो, रेड येल्लो. तर रेड असल्यावरती 1 मिनिट हां.
बघा आमची मेडिकलची सेवा अशी असते, दिवसभर काय नाही होणार, क्लासच्या वेळेलाच येणार. आवाज येतोय माझा? हो प्रभूजी. हां, ठीक आहे. तर आपण म्हटलं ना की अधर्म वाढल्यावरती भगवंत येतात, परंतु हे बंधनकारक वाक्य नाही आहे. म्हणजे आपण त्यांना फोर्स करू शकत नाही. तुम्ही गीतेत बोलले अधर्म वाढला की येतो आता आलेच पाहिजे, असं नाही. हां, कारण मग आपण याचं उदाहरण बघत होतो ट्रॅफिक सिग्नलचं, की आपण जेव्हा रस्त्याने ट्रॅव्हल करतो तेव्हा लाल बल्ब ट्रॅफिक सिग्नल चालू झाले की आपल्याला थांबावं लागतं. परंतु एखादा व्यक्ती विमानाने प्रवास करत असेल, त्याला आपण असं म्हणू शकत नाही, अरे आम्हाला थांबायला लावलं, त्याला थांबायला सांगा. हे म्हणजे मनुष्यासाठी पण वेगळे नियम आहेत. तर भगवंताचं तर काय सांगा, म्हणजे श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकात सांगितलंय, अभिज्ञेषु स्वराट. अरे माझे एवढेच श्लोक का विसरतात. पहिला श्लोक कसा सुरू होतो? जन्माद्यस्य हां, अ, जन्माद्यस्य अन्वयादितरस्य अभिज्ञेषु स्वराट. तर स्वराट बद्दल पण आचार्य सांगतात की स्वराट म्हणजे स्वतंत्र व्यक्ती, त्यांच्यावरती काही बंधन नाही आहे. तर जरी असं असेल की अधर्म वाढल्यावरती भगवंत येतात, पण त्यांना बंधन नाही टाकतात की तुम्ही आलंच पाहिजे. जसं आणखीन एक टाईमलाईन दिली जाते की 7व्या मनूच्या 28व्या युगचक्रामध्ये अ, द्वापार युगामध्ये भगवंत येतात. म्हणजे ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनू आहेत. त्या 14 मनूंपैकी 7व्या मनूच्या 28व्या युगचक्राच्या द्वापार युगात भगवंत येतात. म्हणजे भगवंत ब्रह्माजीच्या प्रत्येक दिवसाला एक वेळेस येतात. म्हणजे हे एक ठरलेलं आहे. म्हणून आपण पण बघतो ना, आपल्या याच्यामध्ये पण भगवंत आता आपले 7वे मनू आहेत, आपलं 28वं युगचक्र चालू आहे, त्यातलं कलियुग आहे. परंतु असं नाही म्हणता येत की भगवंत प्रत्येक वेळेस याच वेळी आलेच पाहिजे. त्यांची इच्छा असेल तर ते वेळ पण बदलू शकतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, कोणताही नियम भगवंतांना बाध्य करू शकत नाही. सगळ्या सिस्टीमचे कर्ता आणि स्वामी आहेत ते. सिस्टम त्यांच्यावरती काम करू शकत नाही किंवा त्यांना आदेश करू शकत नाही. तर हे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि यालाच निगडीत एक सिद्धांत अजून आहे, भक्तीचं पण तसंच आहे. की जसं भगवंतांना इथे येण्यासाठी आपण नियमात बांधू शकत नाही, की तुम्हीच बोलले 7व्या मनूच्या काळात येतो, आलेच पाहिजे. तुम्ही बोलले अधर्म वाढतो तर तुम्ही आलेच पाहिजे. अशा कोणत्याच गोष्टींनी त्यांना आपण बाध्य करू शकत नाही. तसंच भक्तीचं पण आहे, की आपण असं म्हणू शकत नाही, मी इतकं दान दिलं, पण मला भक्ती का नाही मिळाली? कारण भक्ती यदृच्छया आणि अहेतुकी आहे. अहेतुकी म्हणजे भक्तीसाठी काही कारण नाही आहे. जसं आपण म्हटलं ना, भगवंतांचं येण्याचं काही कारण नाही, त्यांची इच्छा कारण आहे. त्यांना कोणताच नियम लागू नाही. तशीच भक्ती पण आहे. हं, म्हणजे बऱ्याचदा म्हणजे सामान्य व्यक्तीचा काय असा कन्सेप्ट असतो, की दान केलं की त्यांना तसं स्वर्गच पाहिजे असतं. परंतु कुणी कुणी असं म्हणेल, की दान करणं किंवा तपस्या करणं किंवा उपवास करणं या सगळ्या गोष्टीने अ, भक्ती मिळालीच पाहिजे. कारण सामान्यतः आपला समज असाच आहे समाजामध्ये, की हे तर भक्तीच आहे. परंतु तसं नाही आहे. आपण किती जरी दान केलं, परंतु सुकृती नसेल किंवा दान भक्तीशी संबंधित नसेल, किंवा उपवास भक्तीशी संबंधित नसेल, जसं की एकादशी सोडून तुम्ही मनानंच कोणतेही वार काढले, समजा रविवार वगैरे, आणि त्याने अपेक्षा केली की याने भक्ती आली पाहिजे, असं नाही होत. तर भक्तीसुद्धा भगवंतांसारखीच आहे, तिला कोणत्याही कारणाने बाध्य करता येत नाही. मग भक्ती कशाने येते? भक्ती फक्त भक्तीनंच येते. हं? यदृच्छया म्हणजे ती तिच्या इच्छेने येते. मग कुठून तरी आली पाहिजे ना. डायरेक्ट म्हणजे शून्यातून कशी काय येणार? तर भक्तीसाठी पुण्य कारण नाही आहे, दान कारण नाही आहे, तपस्या कारण नाही आहे, वेदाचं अध्ययन कारण नाही आहे, कुठलंच कारण नाही. हं? फक्त काय कारण आहे? तर वैष्णवांची कृपा. बस हे एकच कारण आहे. जसं भगवंतांना पण काही कारण आहे, ते त्यांच्या मनाने येतात. तशीच भक्ती पण स्वतंत्र आहे. पण वैष्णवांच्या कृपेच्या थ्रू ती येते.
तर याच्यामध्ये कसं असतं की जो वैष्णव म्हणजे आपण ज्या वैष्णवांची सेवा करतो किंवा गुरु महाराज तर खूप पुढची गोष्ट आहे म्हणा, ज्या वैष्णवांच्या संपर्कात येतो आपण, तर ॲक्च्युली असं सांगितलं जातं त्यांच्या हृदयातली भक्तीच आपल्याकडे येते. तर भक्त्या संजातया भक्त्या असा एक श्लोक आहे भागवतामध्ये, बिभृती उत्पुलकाम तनुम, की भक्त्या संजायत्या भक्त्या, भक्तीनंच भक्तीचा जन्म होतो. तर भक्तीने भक्तीचा जन्म होतो म्हणजे जे वैष्णव आहेत त्यांच्या हृदयातील भक्ती आपल्याकडे येते. हं. असं मी हे कशासाठी सांगितलं? इथे देवता म्हणत आहेत की तुम्ही तर अजन्म आहात म्हणून तुमच्या जन्म घेण्यासाठी काहीच कारण नाही. पण आम्ही तुम्हाला या श्लोकात पूर्वी मागच्या श्लोकात बोललो की तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी आले. पण खरंच विचार जर केला तर ते पण कारण नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या आनंदासाठी येता, विनोदसाठी. विनोद म्हणजे आनंद किंवा लीला. मग प्रभुपाद त्याला समजावून सांगताना म्हणतात की जरी असा नियम आहे यदा यदा धर्मस्य, पण तो बाध्य नाही आहे. कारण हे काम भगवंत कोणाकडूनही करून घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कोणताच नियम लागू पडत नाही. तसंच भक्तीचं पण आहे. पुण्य केलं म्हणून भक्ती मिळेल असा नियम नाही. ज्ञानयोगाचं अध्ययन केलं म्हणून भक्ती मिळेल असा नियम नाही. जसं कृष्ण स्वतंत्र आहे तशी भक्ती पण स्वतंत्र आहे. एका दृष्टीने भक्तीला कृष्णापासून अभिन्न पण मानलं जातं. हां, तर मग हे झालं की बाबा भगवंतांना हे प्रभुपादाने स्पष्ट केले की हे यदाई धर्माचे हे मुख्य कारण नाही आहे. तर आणि प्रभुपाद म्हणतात की आपल्यासारखं भगवंतांना कोणतीच गोष्ट बाध्य करत नाही. तर आपल्याला कोण बाध्य करतं की आपले कर्म बाध्य करतात. त्या कर्मानुसार शारीरिक क्षमता, आजार, सौंदर्य, बुद्धिमत्ता, श्रीमंत घरी जन्म, हे सगळं काही कर्मानुसार आपल्याला मिळतं. परंतु भगवंत असे बाध्य नसतात. आपण ऑलरेडी माताजीने सांगितले नमे कर्माने लिंपंती. कृष्ण स्वतः निवड करतात की या अवतारामध्ये मला काय काय करायचं आहे. त्याच्यानुसार ते येतात स्वतः ठरवून. हं. अ, समजा त्यांना यायचं असेल तर ते आधीच ठरवतील कोणाच्या घरी यायचं, कोणत्या वेशात यायचं. पण तसं आपल्याला करता येत नाही. कारण आपण कर्माच्या बंधनात आहोत. भगवंतांचं तसं नाही. तर प्रभुपाद सांगतात की अ, तसं कोणतीच गोष्ट भगवंतांना बळजबरी करू शकत नाही. मग आपण आधी चर्चा केली होती, अरे मग जीव पण तर तसेच आहेत. भगवंत अजन्म आहेत, जीव पण अजन्म आहेत. अं, भगवंतांचा म्हणजे सच्चिदानंद आहे, जीव पण सच्चिदानंद आहे. म्हणजे जीव पण भगवंतासारखाच इथे विनोदासाठी येत असेल किंवा आनंद घेण्यासाठी येत असेल. तर प्रभुपाद म्हणतात तसं नाही आहे. दोघांमध्ये फरक आहे. जे जीव आहेत त्याला काय म्हणता येईल, जीवात्मा आहेत, ते या जगामध्ये येतात आनंदासाठी. पण कोणता आनंद? कृष्णाविना आनंद. म्हणजे कृष्णापासून भिन्न आनंद, म्हणजे ज्या आनंदामध्ये कृष्ण नाही आहे. किंवा आपण जसं गीता कोर्समध्ये म्हणतो की मलाच कृष्ण व्हायचं किंवा कृष्ण अडथळा नको. म्हणजे मी ईश्वर होणार किंवा मी स्वतंत्र एन्जॉयर होणार. या भावनेने जीव येथे येतात. आणि ते येतात म्हणजे असं नाही की त्यांच्या स्वतःच्या इच्छेने येतात. तर जेव्हा जीवाची अशी इच्छा होते तर मग त्याला त्याच्यासाठी हे सगळं मायावी म्हणण्यापेक्षा मायादेवीचं जगत तयार करावं लागतं. जसं सीसीमध्ये पण सांगितलंय, कृष्ण बहिर्मुख हया जीव भोगवांच्या करे, आता येव माया तारे झपटी या धरे. किंवा नित्यबद्ध आहे ते नित्य कृष्ण बहिर्मुख, आता येव माया तार देय संसार दुःख. जे नित्यबद्ध लोक आहेत ते कृष्णाला बहिर्मुख आहेत, म्हणजे कृष्णाकडे बघत नाहीत. म्हणून त्यांना माया दुःख देते. हं. तर प्रॉब्लेम काय होता की इथे आपण आल्यावरती एक तर आपण कशासाठी येतो की आपण कृष्णाला बहिर्मुख झालो. ज्यावेळी जीव कृष्णाला बहिर्मुख होतो त्याला कृष्णाविना स्वतंत्र जगायचं असतं. त्यावेळेला त्याला इथे जन्म घ्यावा लागतो. आणि या जगाचं स्वरूप आहे, इथे जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. आणि आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक क्लेश आहेत. हे 7 क्लेश आहेत. मग इथे आल्यावरती आपण असं नाही म्हणू शकत की अरे माझं वय का वाढतंय किंवा माझं शारीरिक क्षमता का कमी होत चालली आहे. इथं आल्यावरती आपण असं बोलू शकत नाही. हं? कारण हे जगत तसं बनवलंय. समजा एखाद्या व्यक्तीने मीठ घेतलं मीठ घेतलं आणि तो
मिठाला खातोय तर खारट लागतं, मिठाला पाण्यात टाकून पितो तरी खारट लागतं. तर मग तो म्हणेल, अरे हे खारट का लागेल, खारट का लागते, गोड का लागत नाहीये? मग तो समजा मग एखाद्या वेळेस तो म्हणेल की ठीक आहे, मी या मिठावरती खूप संशोधन करतो आणि नंतर मिठाला गोड करतो. तर असं शक्य आहे का? नाहीये. नाहीये. मीठ कधीच गोड होऊ शकत नाही. नाही. कारण मिठाचा मूळ स्वभाव खारटपणा आहे. तुम्ही कितीही संशोधन करा तर मीठ मीठच राहणार आहे. तुम्हाला गोडवा पाहिजे असेल तर साखर घ्यावी लागेल. तसंच कृष्ण आणि या जगाचं आहे. कृष्ण म्हणजे साखर आहे. कृष्णाविना तुम्ही आनंद भोगण्याचा प्रयत्न केला तर सगळा आनंद खारट होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये किती जरी संशोधन केलं, आता संशोधन म्हणजे काय, आता आपण आधुनिक युगामध्ये समजा टेक्नॉलॉजी भरपूर आणल्यात, विमानं आहेत, मोठ्या मोठ्या MRIच्या मशीन आहेत, बरं संशोधन मानवानं केलं आहे. परंतु एवढं संशोधन करून सुद्धा जर आपण शांतपणे विचार केला तर खारटपणाच चालू आहे. कोणत्याच संशोधनाने अजून मानव खऱ्या पद्धतीने आनंदी नाही झाला आहे. इतकं संशोधन होऊन सुद्धा. तर हे कसं आहे की मिठावरती प्रयोग करून मिठाला गोड बोलण्याचा हट्टासारखा आहे. तर तो मूर्खपणा आहे. तुम्ही साखर घ्या आणि साखरेनं मग तुम्हाला सहज गोडवा मिळेल. विनाकारण डोका आपटण्याची गरज नाही. आता आधुनिक समाजामध्ये इतकी प्रगती झाली आहे, पण त्याच प्रगतीने आजारपण वाढलं, प्रदूषण पण वाढले, इतके सारे युद्ध पण होत आहेत. एका दृष्टीने बिचारे मागच्या काळामधले लोक जेव्हा युद्ध करायचे, तेव्हा इतका विनाश तरी नाही व्हायचा. युद्ध सैन्यामध्ये व्हायचं तलवारीने घेऊन, म्हणजे ते तिथेच मरतील, गावातल्या लोकांना एवढा काही त्रास होणार नाही. पण आता काय होतं की लढणारा व्यक्ती तिकडचा व्यक्ती त्या कंट्रोल रूममध्ये आहे, इकडचा व्यक्ती या कंट्रोल रूममध्ये, फक्त बटणं दाबायची आणि आता ते ड्रोन सोडायचे. हळूहळू असं होईल की सैन्य भरती करणं पण थांबवतील. आता पहिल्यासारखे युद्ध होत नाहीयेत. आपण बघितलं ना ऑपरेशन सिंदूरमध्ये, आपलं सैन्य वगैरे तिकडे गेलं नाही लढायला. विमानातून मिसाईल टाकल्या किंवा जागेवर मिसाईल, आता सगळीकडे तसंच युद्ध होत आहे. मिसाईल टाकायच्या आणि त्यांच्या मिसाईलपासून आपला बचाव करायचा. हां तर म्हणजे हे सर्व जर आपण बघितले, आजार, प्रदूषण, युद्ध, तर मानव बिलकुल सुखी नाही झालाय. जरी त्यांना वाटत असलं की आपल्याकडे एवढ्या गोष्टी आहेत, आणि होणारही नाही. कारण आपण मीठ खातोय आणि मिठावर संशोधन करतोय. मग त्या मिठाला समजा किती जरी आकार दिला, लाडूचा आकार दिला, तरी तो खारट लागणार आहे. किंवा जिलेबीचा आकार दिला तरी ते खारटच लागणार आहे. कारण तो त्याचा मूळ स्वभाव आहे. तसं या जगाचा मूळ स्वभाव आपण म्हणतो ना, दुःखालयम अशाश्वतम. मग तुम्ही काहीही करा, संशोधन करा किंवा काही करा, तुम्हाला तीच चव मिळणार. मग मग गोडवा पाहिजे असेल तर काय करायचं की कृष्ण साखर आहे. कृष्णाला काय म्हणता येईल, कृष्णाला घ्यावा लागेल. तर एक मिनिट, कुणाचा तरी आवाज येतोय, मला कळत पण नाही. मग तुम्ही ना म्यूट करत जा, हरी बोल. हां. तर हे जीवासाठी आहे. तर कधी-कधी लोकांना काय वाटतं, म्हणजे अरे ही तर कृष्णाची जबरदस्ती आहे, की माझ्यासोबत राहिले तरच आनंद मिळेल आणि दुसरीकडे गेले तर आनंद नाही मिळणार. तर ही तर जबरदस्ती झाली ना. एका दृष्टीने तुम्ही म्हणताय, की ठीक आहे तुला जाण्याची परवानगी आहे. पण परवानगी देता पण तिथं अशी व्यवस्था करता, की तिथे त्याला फटकेच पडले पाहिजे आणि परत आला पाहिजे. मग म्हणजे याला परवानगी देण्यासारखं म्हणता येणार नाही. हा तर उलट काय म्हणता येईल, कपट किंवा छळ केल्यासारखं आहे. परंतु तसं नाही आहे. कारण भगवंत ही रचनाच अशी आहे, जसं की समजा ऑक्सिजन आहे. एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला ऑक्सिजन नाही घ्यायचा आहे. ऑक्सिजन नाही घ्यायचं, ठीक आहे नको घेऊ, पण तो जिवंत नाही राहू शकणार. मग तो असा नाही म्हणत, अरे हा तर अन्याय आहे की ऑक्सिजन घ्यावाच लागतो जिवंत राहायला, मला नाही घ्यायचं ऑक्सिजन. पण तसं त्या वाक्याला काहीच अर्थ नाही आहे. समजा तुम्हाला कोणी बोललं, मला जिवंत राहायचं आहे पण ऑक्सिजन नाही घ्यायचा आहे, तर याच्यामध्ये तुम्ही दोषी कोणाला ठरवणार? ऑक्सिजनला ठरवणार, त्या व्यक्तीला ठरवणार, कोणाला दोषी ठरवणार? दोषी कोण आहे? व्यक्ती. व्यक्ती आहे.
तसंच आपण जेव्हा म्हणतो की अरे कृष्णाने आपल्याला इकडे पाठवून इकडे पिटाई केली, पिटाई नाही केली आहे, म्हणजे ती रचनाच अशी आहे की आपण कृष्णाचे अंश आहोत. त्याच्यासोबतच आपल्याला आनंद मिळणार आहे, कारण आपण त्यांचा भाग आहोत. आणि जसं की याच्यावर खूप उदाहरणं दिली जातात. समजा एखादा शेकोटी पेटवली, त्याच्यामध्ये छोट्या 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 आग्नेच्या ठिणग्या निघतात. आता ती ठिणगी जोपर्यंत आगीमध्ये आहे तोपर्यंत जळत राहते, पण ज्या क्षणी बाहेर पडते विझून जाते. मग त्याला असं नाही म्हणता येणार अरे अग्नी तर एकदम छळ करते, त्याला बाहेर गेल्यावरती विझून टाकते. कारण तो बाय डिफॉल्ट त्याची सिस्टम तशी आहे, तो अग्नीत राहील तर जळत राहील, बाहेर जाईल तर विझून जाईल. तसंच सिस्टम आहे की ऑक्सिजन घेतलं तर जिवंत राहील, ऑक्सिजन नाही घेतलं तर नाही राहणार. याच्यामध्ये ऑक्सिजनची काही क्रूरता नाही आहे. जसे हे नियम ऑक्सिजन, आणखीन दुसरं का म्हणलं, हां, अग्नीची ठिणगी आहे ना, तशी अंडरस्टँडिंग कृष्णासोबत आहे. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की कृष्णाने अन्याय केला. अग्नी पण अन्याय करत नाही, ऑक्सिजन पण अन्याय करत नाही. हे वाक्यच चुकीचं आहे की असं का कृष्णाने केलं आम्हाला दुःखात पाठवलं. तर हे सगळं तुम्ही तेव्हा आठवू शकता की अग्नी वगैरेचं. आणि मग इथे आनंद का मिळत नाहीये? आधी सांगितले दुःखालय शाश्वतम आहे. आणि या ठिकाणी सगळीकडे मीठच आहे. मग मीठ वापरून कसं काय गोडवा मिळणार? तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत. तर आपण चर्चा काय करतो की देवता म्हणतात की तुमचा जन्म होत नाही आणि तुमच्या जन्माला काही कारण नाही आहे. कारण एकच आहे की तुम्हाला तुमच्या लीला करायच्या असतात आणि आनंद मिळवायचा असतो. कृष्ण एक राजा माणूस आहे. माणूस नाही, व्यक्ती आहे. एकदम राजा आहे. राजाला जर असं वाटलं की मला आज खेळायला जा, तो खेळायला जाईल. आज मला हे पदार्थ खायचे, तो पदार्थ खाईल. कारण तो पूर्णपणे राजा आहे. तसं कृष्णाचं आहे. त्यांना वाटलं मला यायचं आणि ह्या लीला करायच्यात, तर ते येतील. हं. तर देवता म्हणतात तसं तुमचं आहे. मग आपण असं बघितलं की पण शास्त्रामध्ये तर काही काही सांगितलं की हे नियम आहेत तेव्हा आले पाहिजे. मग त्यावर पण आपण चर्चा केली की ते नियम बरोबर आहेत, पण त्याच्यापेक्षा वरच्या पण अंडरस्टँडिंग आहेत. मग कोणी म्हणलं अरे जीव पण तर भगवंतासारखाच आहे. त्याचा पण जन्म होत नाही आणि तो पण सच्चिदानंद आहे. मग तो पण तसाच लीला करायला येतो का? नाही, तो लीला करायला येत नाही. हां, तो इथे स्वतंत्र सुख भोगण्यासाठी येतो, परंतु ते शक्य नाही आहे. त्याचा हट्ट हा ऑक्सिजनविना जिवंत राहण्याचा, मिठातून गोडवा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. तर प आणि मग इथे आल्यावरती जे आपल्याला दुःख होतं ना या जगामध्ये, ते आपल्या चांगल्यासाठी आहे का वाईटासाठी आहे? चांगल्यासाठी. ओके, सगळ्यांचं काय म्हणणं आहे, चांगल्यासाठी आहे की वाईटसाठी आहे? इथं आपण आलो ना भौतिक जगात, तर आपल्याला किती दुःख आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे, का तुम्हाला दुःख नाहीत? तर याचं आपल्या चांगल्यासाठी आहे का कशा, म्हणजे आपल्या वाईटासाठी, कशासाठी आहे? चांगल्यासाठीच आहे ना प्रभूजी आपल्या. कसं चांगल्यासाठी आहे? कदाचित आपले कर्म कमी होत असतील त्याच्याने. हां, पण कर्म कमी झाल्याने काय होईल तुम्हाला? तुमचे दुसऱ्या जन्मामध्ये समजा चांगले कर्म असेल तर तुम्हाला स्वर्ग मिळेल किंवा चांगला जन्म मिळेल. हं? क भगवंतांची आठवण आहे आपल्याला. दुःखामध्ये हां, भगवंतांची आठवण आली. हे महत्त्वाचं कारण आहे. कारण भगवंत खूप दयाळू आहेत. जरी जीव स्वतःच्या आई-वडिलांना सोडून एखादा पोरगा जरी हट्टाने गेला, तरी त्यांचं प्रेम तसंच असतं. तसंच भगवंतांचं आहे. तर इथले जे दुःख आहेत, प्रभुपाद असे सांगायचे, की कधी-कधी एखादा मुलगा आई-वडिलांकडून शिक्षण घेत नाही, तर त्याला काय केलं जातं, की ट्युशनला पाठवलं जातं किंवा एखाद्या टीचरला घरी येऊन शिकवायला सांगितलं जातं. तर तो काय टीचरसोबत अभ्यास करतो, कारण त्याला माहिती काही मम्मीसारखी नाही आहे, ही पटकन बोलणार आहे. तसंच मायादेवीचं आहे. ती मायादेवी इथं दुःख देतेच. कारण तिचं ते कामच आहे. तर या सगळ्या मागचं कारण काय आहे, की इतकं दुःख भोगून, भोगून, भोगून व्यक्तीचा कधीतरी लाईट पेटला पाहिजे. अरे, एवढं दुःख का होतंय? का म्हातारा होतोय? का आजार होत आहेत? का मला माझे प्रिय असणारे लोकांचा मृत्यू होतोय? ज्या दिवशी त्याच्या दिमाखामध्ये अशी बत्ती पेटेल, त्या दिवशी समजायचं की या जगामध्ये, या जगाच्या अस्तित्वाचं मूळ कारण पूर्ण झालं. कारण असंही आपण बघतो ना, बरेच लोक आहेत की खूप दुःखात आहेत. ते नशा करतात, हे करतात, परंतु ते इकडे वळत नाहीत.
ते दुःखात असूनही इकडे वळले नाही म्हणजे अजून पण त्यांना त्यांची बत्ती पेटत नाहीये. ट्यूबलाईट पेटत नाही म्हणतात ना, तसं आहे. म्हणून आपण हे बऱ्याच वेळा बघितलं. म्हणून एक श्लोक आहे, वेदांत सूत्राचा पहिला श्लोक आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा. तुम्हाला कधी ऐकल्यासारखं वाटतं? हो हो प्रभूजी. प्रभू. अथातो ब्रह्मजिज्ञासाचा अर्थ काय? ब्रह्म म्हणजे ब्रह्म, जिज्ञासा म्हणजे जिज्ञासा करा. अथातो काय राहिला आता? हम्म, ठीक आहे, कदाचित मला तपासून तरी. हा, आत्तापासून तरी परफेक्ट. मग आत्तापासून का म्हणतायत? तुम्हाला माहिती आहे, फक्त मी त्यालाच वेगळ्या पद्धतीने सांगतो. हं? आत्तापासून म्हणजे आत्तापासून तरी ब्रह्मबद्दल प्रयत्न करा. म्हणजे आता एवढे दिवस इतके फटके खाल्ले ना, म्हणजे आजार झाले किंवा शरीर क्षीण होत आहे, प्रिय व्यक्तींचा मृत्यू होतोय, कधी पैशाची अडचण होते. मग एवढं सर्व फटके खाल्ल्यावरती तुम्हाला कळलं ना, की या जगामध्ये दुःख आहे. मग आता तरी तुम्ही ब्रह्माची जिज्ञासा करा, याच्या वर जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून तिथं म्हटलं जातं, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. हं? सर्व काही करून जेव्हा तुम्हाला कळेल की अरे असं का होतंय, तिथून खऱ्या प्रगतीची सुरुवात होते. हां, त्याचे वेगळे पण दुसरे कारण आहेत, पण जास्त कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून ते तिकडे जाऊ नये आपण. तर नंतर प्रभुपाद काय म्हणतात की काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवंत इथं येऊ शकत नाहीत. मग प्रभुपाद प्रश्न करतात, का येऊ शकत नाही? हं, हे जर त्यांचं जगत आहे, ते येऊ शकतात. हं, ते त्यांच्या इच्छेने येतात. ते काही कोणत्या दुसऱ्या व्यक्तीद्वारे कंट्रोल केले जात नाहीत. आता म्हणजे हे का बोलले, काही तत्वज्ञानी लोक असे आहेत. काय आपल्याला पण बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत आणि सगळ्या एकत्र झाल्या ना, त्यामुळे कुणाचं काय म्हणणं आहे तेच कळत नाही. अशा पण एका विचाराचे लोक आहेत, की ईश्वर या जगात येऊ शकत नाही, अशी त्यांची फिलॉसॉफी आहे. हे त्याला त्याला पकडून ते त्यांचं अध्ययन असतं. तर प्रभुपाद म्हणतात, का नाही येणार? अ, त्यांना आनंदासाठी यायचं आहे. समजा एखादा राजा आहे आणि त्याची खूप मोठी शेती आहे आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक कामं करतात आणि एखाद्या दिवशी राजा सहज आला शेतीमध्ये फेरफटका मारण्यासाठी आणि तिथे काम करणारे लोक जर बोलले, अरे अरे हा पण आपल्यासारखाच आहे, आपण काम करतो तो पण तसाच काम करतो, याच्यात आणि आपल्यात काही फरक नाही आहे. पण किती फरक आहे? राजा आनंदासाठी येतोय, किंवा त्याला असं वाटत असेल की निसर्गामध्ये थोडंसं राहावं म्हणून येतोय. पण बाकीचे लोक कसे आहेत, ते बद्ध आहेत. काम केलं तर पैसा मिळेल म्हणून येत आहेत. तर हा जीवाच्या येण्यामध्ये आणि भगवंतांच्या येण्यामध्ये फरक आहे. खूप सारे सिद्धांत सांगितले, मला माहीत नाही तुम्हाला किती लक्षात राहतील. पण तुम्ही एक एक ओळ लिहून ठेवली तरी ही बेसिक तुमचं नेहमी क्लिअर राहील. हां, तर ते फक्त त्यांच्या आनंदासाठी येतात. आपण तर मायाशक्तीच्या प्रभावाने बद्ध होतो, म्हणून मग आपलं पाप पुण्य चालूच राहतं. जेव्हा आता तो ब्रह्मजिज्ञासा होते, तेव्हा आपण भगवंतांच्या चरणाचा स्वीकार करतो गुरुच्या माध्यमाच्या द्वारे. मग त्यावेळेस मग आपली प्रगती व्हायला सुरुवात होते आणि मग आपण अ, हा विचार सोडून देतो की मला कृष्णा विना आनंदी व्हायचं. तेव्हा कळतं की साखर इकडे आहे. जेव्हा आपण साखरेकडे वळतो, जेव्हा कृष्णाकडे वळतो आणि खरंच कळतं की कृष्णामध्येच आनंद आहे, तेव्हा तो व्यक्तीची मग आध्यात्मिक प्रगती होते किंवा तो ॲक्च्युली त्याला भगवत प्राप्ती झालेलीच असते. आता आपण कोणत्या स्तरावरती आहोत? ना तर एकदम सामान्य व्यक्तीसारखे आहोत, ना तर एकदम शुद्ध भक्तासारखे आहोत. आपल्याला पण मध्ये-मध्ये आपण अशा आनंदाच्या गोष्टी करतो, की म्हणजे आपला मनात असा विचार असतो, की हे केलं तर मला आनंद मिळेल. म्हणजे तुम्हाला नेमकं उदाहरण काय देऊ मी? की काही आनंदामध्ये आपण कृष्णाला विसरतो. की एखादा पदार्थ समजा खाताना आनंद होत असेल, तर जे शुद्ध भक्त आहेत त्यांना कशी जाणीव होईल, की अरे यातला गोडवा कृष्ण आहे. जसं भगवंत बोलले ना, रसोहम कौंतेय, पाण्याची चव मी आहे. तर त्यांना सगळीकडे भगवंतांशी संबंधितच गोष्टी दिसतात. आणि जे सामान्य लोक आहेत त्यांना काही कृष्णाशी घेणं देणं नाही आहे. आणि आपल्यासारखे जे असतात ते काय अधूनमधून इकडे, अधूनमधून तिकडे होतात.
क्लास ऐकले की मग आपल्याला समजतं, अरे हां, याचं महत्त्व हे आहे, प्रसादाचं महत्त्व ते आहे. आणि आपण जे भौतिक इंद्रिय तृप्तीच्या मागे फार जास्त नाही धावलं पाहिजे. तसे आपली मधली स्थिती आहे. पण ज्या क्षणी आपल्याला असं एकदम 100% खात्री होईल, की कृष्णाविना मी आनंदी राहू शकत नाही. त्या दिवशी समजायचं की ती व्यक्ती शुद्ध भक्त झाली. शुद्ध भक्त म्हणजे फक्त भक्तीच्या स्तरावर नाही, चेतन म्हणजे पूर्ण मार्गाच्या प्रगतीमध्ये. हां, तर मग हे एवढं प्रभुपादांनी ह्या गोष्टी समजावून सांगितल्यात. अ, मग प्रभुपादांनी प्रभुपाद कसे आहेत, प्रत्येक ठिकाणी भक्तीचं पण स्पष्टीकरण देतात ना. मग मार पडल्यावरती आता तो ब्रह्मजिज्ञासा झाला. आता तो ब्रह्मजिज्ञासा झाल्यावर मग काय करायचं? प्रभुपाद म्हणतात भक्ती करायची. भक्ती करायचं म्हणजे काय करायचं? प्रभुपाद म्हणतात मागच्या श्लोकामध्ये बघा, श्लोक क्रमांक 37 मध्ये जे सांगितले ते करायचं आहे. शृण्वन् गृह्णन् संस्मरयन् चिंतयन् नामानि रूपानि च मंगलानि ते. भगवंतांबद्दल श्रवण करायचे, त्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांचं स्मरण करायचं, त्यांचं चिंतन करायचं. हे याला भक्ती म्हणतात. आणि मग तुम्ही परत तुमच्या दिव्य स्थितीमध्ये अ, स्थित व्हाल. तर हा झाला आपला 39 क्रमांकाचा श्लोक. तुम्हाला जर याच्यावरती काही प्रश्न असेल तरी विचारू शकता, किंवा तुमचं काही म्हणजे नोट करायचं बाकी असेल तरी विचारू शकता. कारण आता याच्या पुढचं मला वाटते, हां, याच्या पुढचे दोन जास्त काही कठीण श्लोक नाही आहेत. कठीण म्हणजे समजण्यासाठी. तर ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न आहेत तर आपण हा पुढचा श्लोक गाऊया. हा आहे श्लोक क्रमांक 40. याचं प्रभुपाद आणि कृष्णा पुस्तकमध्ये काय सांगितले ते बघूया. हे नाव तर आपण बघितलं होतं. आणून ठेवली का? हां, हां. भगवान श्रीकृष्ण भक्त आणि अभक्त अशा सर्वांनाच जीवनाच्या परमध्येयाची अनुभूती करून देण्याची संधी प्रदान करण्यासाठी अवतरित होतात. भक्तांना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि पूजा करण्याची संधी मिळते. जे त्या स्तरावर नाहीत त्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्याची संधी मिळते. आणि त्यायोगे ते देखील त्याच स्तरावर प्रगत होतात. हे प्रभो, हे ईश, आपण ज्यावेळी पृथ्वीवर प्रकट व्हाल त्यावेळी कंस आणि जरासंधासारख्या समस्त असुरांना नष्ट कराल आणि त्यामुळे जगाचे भाग्य उजळून निघेल. आपण ज्यावेळी पृथ्वीवर भ्रमण कराल त्यावेळी आपले चरण कमळ, हे तर मला वाटते मागच्या श्लोकातले, तळव्यावरील ध्वज, त्रिशूळ, चिन्हांनी भूमी अंकित होईल. नंतर आता इथे आहे 27 पान नंबरचा शेवटचा उतारा. हे प्रभो, देवता प्रार्थना करीत होत्या, आपण अजन्म आहेत म्हणून एक आनंदमय लीला संपादन करण्याव्यतिरिक्त आपल्या अवताराचे दुसरे कारण आम्हाला दिसत नाही. गीतेत जरी, मग हे प्रभुपादांनी छान स्पष्ट केलं, गीतेत जरी भगवंतांच्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले आहे की ते साधूंचे संरक्षण करण्यासाठी आणि अभक्तांचा नाश करण्यासाठी अवतरित होतात, तरी वस्तुतः ते आपल्या भक्तांच्या भेटीकरिताच अवतरित होतात. केवळ अभक्तांचा विनाश करण्यासाठीच येतात असे नव्हे. अभक्त तर केवळ भौतिक प्रकृतीच्या एका लाथेने सुद्धा नष्ट होऊ शकतात. प्रभुपाद थोडं जास्त ग्राफिक लिहितात. बहिरंग शक्तीच्या अर्थात भौतिक प्रकृतीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या स्वरूपाच्या क्रियाप्रतिक्रिया आपोआपच घडून आणल्या जातात. परंतु आपल्या व्यक्तित्वाशी अभिन्न अशा आपल्या दिव्य नामाचा आश्रय घेऊन भक्त मात्र पूर्णपणे सुरक्षित होतात. वस्तुतः भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा भक्तांचे संरक्षण आणि दुष्टांचा विनाश हाच केवळ त्यांचा व्यवसाय असे मुळीच नाही. असं जर समजा तुम्ही बोलले किंवा तुम्हाला कोणी बोललं, तर आता मला आशा आहे की तुम्हाला याचं स्पष्टीकरण देता येईल, की गीतेमध्ये हे सांगितलं. मग तुम्ही कसे काय म्हणू शकता की गीतेमध्ये सांगितले ते चुकीचं आहे का? असा परित्राण आहे साधूनां, त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे. हां, या गोष्टी केवळ त्यांच्या दिव्य आनंदासाठी आहेत. त्यांच्या अवताराचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. हं? तर हे झालं आपला 39 क्रमांक. आता हा 40 क्रमांकाचा आपण गाऊया. मत्स्याश्वकच्छप नरसिंह वराह हंस
मत्स्य अश्व कच्छप नरसिंह वराह हंस राजन्न विप्रविबुधेषु कृतावतारः राजन्य विप्रतिबुधेषु कृत अवतारः त्वं पासिनस्त्रिभुवनं च यथाधुनेश त्वं पासि न श्रीभुवनं त्रिभुवनं च यथा अधुनायिच भारं भुवो हरयदुत्तमं वन्दनं ते भारं वन्दनं ते तर आता इथे देवता भगवंतांना शेवटचा प्रणाम करतात. हे देवतांच्या प्रार्थनेमधला शेवटचा श्लोक आहे. जे ते भगवंतांना इथं म्हणजे दंडवत नमस्कार करून जातील. तर ते काय सांगतात की भगवंता तुम्ही आधी मत्स्य हां, तुम्हाला हे मत्स्य म्हणजे कोणता अवतार माहिती आहे ना? मत्स्य अवतार कधी आले होते? मत्स्य अवताराचा आणि आपल्या मनूचा काय संबंध आहे? ठीक आहे, कदाचित ह्या गोष्टी तुम्ही जास्त ऐकल्या नसतील किंवा नोट केल्या नसेल. आपले जे सध्याचे मनू आहेत ना, त्यांचं मागच्या जन्मातलं नाव होतं सत्यव्रत महाराज. अ, आत्ताचं नाव काय आहे त्यांचं? वैवस्वत ना. त्यांच्या मागच्या जन्मात नाव होतं सत्यव्रत महाराज. तर त्यावेळेस प्रलय आला होता. तर त्या प्रलयामध्ये सत्यव्रत महाराज आणि अ, जीवजंतू वगैरे घेऊन कश्यप अवतारांनीच त्यांची रक्षा केली होती. तो आहे कश्यप नाही, मत्स्य अवतार. कश्यप अवतारांनी काय कार्य केलं? कच्छप म्हणजे कासव. एक खूप प्रसिद्ध काम केले त्यांनी. समुद्र मंथनाच्या वेळेस हा, समुद्र मंथन. नंतर अश्व म्हणजे हयग्रीव. हा, कुणाला ज्ञान दिलं ते मला माहीत नाही, पण हयग्रीव होऊन भगवंतांनी वेदांचं ज्ञान दिलं. तो एक अवतार आहे. नंतर नरसिंह तर आपल्याला माहीत आहेत. वराहांबद्दल पण माहीत आहे. एक हंस अवतार आहेत. हंस अवताराचं वर्णन 11व्या स्कंदात आहे. एकदा चतुष्कुमार ब्रह्माजींना एक प्रश्न विचारतात, एक म्हणजे काही प्रश्न. तर ब्रह्माजींना त्यांची उत्तरं देता येत नाहीत. तर ब्रह्माजी म्हणतात की आपण भगवंतांनाच आवाहन करूया आपली शंका दूर करण्यासाठी. तेव्हा भगवंत हंस अवतार घेऊन येतात आणि त्या अवतारामध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. हे 11व्या स्कंदात आहे. नंतर राजन्य म्हणजे राजाच्या रूपामध्ये अवतार घेतलेले, जसे की श्रीराम आहेत. श्रीराम एक राजा होते. नंतर विप्र म्हणजे ब्राह्मणाच्या रूपामध्ये अवतार घेऊन आलेले. ब्राह्मणाच्या रूपात कोणता अवतार आहे भगवंतांचा? वामनदेव हां, वामनदेव हां, वामनदेव. तर मत्स्य, अश्व, कश्यप, नरसिंह, वराह, हंस, राजन्य म्हणजे क्षत्रियांमध्ये आलेले बरेच असू शकतात. श्रीरामचंद्र पण आहेत आणि हे पण आहेत मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुनबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? नाही प्रभूजी. नाही मी प्रभूजी. मी जेव्हा लहान होतो ना, तर आमच्याकडे रस्त्यावरती ट्रक जे जायचे त्यांच्यावरती बऱ्याच ठिकाणी मल्लिकार्जुन लिहिलेलं असायचं. तर मला बऱ्याच वेळा वाटायचं हे मल्लिकार्जुन कोण आहे? तर आता आता आपण पंढरपूरबद्दल जेव्हा म्हणजे 1-2 वर्षापासून वाचायला लागलो ना मी, की तिथे त्यांचं वर्णन आहे, की तिथे एक दिंडीर नावाचा राक्षस असतो. पंढरपूरच्या एरियाला पूर्वी अ, वेगळं नाव होतं. दिंडीर नाव कसं पडलं ते बघूया. तर तो राक्षस खूप त्रास द्यायला लागतो. तर सर्व देवता भगवंतांकडे जातात. तर भगवंत म्हणतात, ठीक आहे, मी पुढच्या जन्मामध्ये येईल आणि त्याचा वध करेल. तर तो जो भगवंतांचा अवतार आहे तो मल्लिकार्जुन आहे. आणि या मल्लिकार्जुन अवतारामध्ये भगवंत त्या दिंडीरचा वध करतात. त्याच्या डोक्यामध्ये लोहदंड मारून. म्हणून त्या त्या एरियाला लोहदंड वन असं पण म्हटलं जातं. आणि मरता मरता दिंडीरने हरी हरी बोलला आणि एक इच्छा प्रकट केली की या वनाला माझं नाव असू द्या, दिंडीर वन. म्हणून त्याच्या नावावरून त्याला दिंडीर वन नाव दिलं आणि हे एक तीर्थक्षेत्र होऊ द्या. तर या दिंडीर्सला मारण्यासाठी भगवंतांनी एक अवतार घेतला होता. त्याला त्या अवताराचं नाव आहे मल्लिकार्जुन. तर असे बरेच अवतार आहेत. तर मग आणि ब्राह्मण म्हणून इथे भगवंत आले.
तर पहिल्या 2 ओळीमध्ये तर देवतांनी हे सांगितले की तुमचे कोणते कोणते अवतार झाले. या या अवतारामध्ये तुम्ही आले. मग तुम्ही येऊन काय केलं? तुम्ही येऊन तर आमची पूर्वी रक्षा केली होती ना, प्रत्येक अवतारामध्ये. नरसिंह अवतारामध्ये रक्षा केली, राम अवतारांमध्ये रक्षा केली, किंवा वराह अवतारामध्ये पृथ्वीची रक्षा केली. तर प्रत्येक वेळेस तुम्ही आमची रक्षा केलेली आहे. तर एकदा परत प्लीज आमची रक्षा करा म्हणून म्हणतात. आता हे प्लीज कुठून कळतं ते नंतर बघूया. की आमची आणि या त्रिभुवनाची रक्षा करा, कारण ह्या राक्षसांचा फार त्रास होतोय. आणि आणि आता तुम्ही लवकर आमची याच्यापासून रक्षा करा. आणि भारम भुवो, भुव म्हणजे जमीन, भार, भूमीचा भार दूर करा. हर म्हणजे हरणे, हर म्हणजे हरून घेणे, अपहरण म्हणतो ना. हर म्हणजे काढून घेणे. यदुत्तमम वंदनम ते, हे यदु कुळातल्या उत्तम. हं? आता हे आठवतं कनेक्शन यदू यदू महाराजांचं आणि कृष्णांचं? काय तुम्ही पण पहिल्यांदा ऐकता ना बऱ्याच गोष्टी, त्यामुळं मला पण अपेक्षा नसते, पण प्रश्न विचारल्यामुळं काय होतं की आपण विचार करतो, म्हणून त्या गोष्टी लक्षात राहतात, म्हणून मी विचारतो. नाहीतर मला पूर्व पण महाराजांचा मुलगा होता ना यदू, आणि मग त्यांनी त्यांचं यौवन मागितलं होतं. तर यदू महाराजांनी दिलं नाही, अ, कारण त्यांना माहिती होतं की आपल्या कुळात भगवंत येणार आहेत ना. हां, तुमचं बरोबर आहे, पण पूर्वी त्यांचा भाऊ होता. त्यांचे वडील ययाती महाराज होते. तर ययाती आणि देवयानी यांचा प्रसंग आहे. ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा. तो पण खूप मोठा प्रसंग आहे. एकदा आपण चर्चा केली होती. तर तेव्हा ते यौवन घेत नाहीत, कारण त्यांना लवकरात लवकर भगवंतांचा अवतार व्हावा म्हणून जास्त वेळ घालवायचा नव्हता. तर मग तिथे आपण चर्चा केली होती की अरे, वडिलांचं आज्ञा न ऐकणं हे तर अधार्मिक आहे. म्हणून दुसरे आणखीन 2 भाऊ असतात. त्या दोघांना तर ते हाकलून लावतात. पुरूला सर्व राज्य देतात. परंतु यदू वडिलांची आज्ञा न ऐकून सुद्धा यदोश्च पुण्यशीलस्य, यदोश्च वंशम पुण्यशीलस्य, असा एक शब्द आहे. त्यावर आपण चर्चा केली होती, अरे यदूनं तर त्यांच्या वडिलांचं ऐकलं नाही, मग तर अधर्म आहे. मग त्याचं स्पष्टीकरण आपण असं बघितलं होतं की वडिलांचं ऐकणं हे धर्म आहे, योग्य आहे आणि ऐकलंच पाहिजे. परंतु सर्वश्रेष्ठ धर्म भक्ती आहे. आणि याचे आपण खूप उदाहरण बघितले की भक्तीसाठी इतर गोष्टींचा त्याग जर करावाच लागला तर केला पाहिजे. जसे की विभीषणांनी भावाचा त्याग केला, बली महाराजांनी गुरूंचा त्याग केला, भरत महाराजांनी आईचा त्याग केला. असे आहेत ना. अ, ते सर्व लोक तर चांगले होते, पण अत्यंत गरज असेल तेव्हाच, हा बहाणा वापरून त्याग करणं असं नाही. नंतर देवता काय म्हणतात की यापूर्वी तुम्ही विविध अवतारांमध्ये आमची रक्षा केली, तर भगवंता आत्ता पण आमची आणि या भुवनाची रक्षा करा, आणि या भूमीचा जो भार आहे तो तुम्ही प्लीज दूर करा. आणि तुम्ही यदुत्तम म्हणजे यदूच्या कुळामधले सर्वश्रेष्ठ आहात. आणि वंदनम ते, आता या वंदनमबद्दल आचार्य सांगतात की देवता भगवंतांना जमिनीवरती डोकं ठेवून नमस्कार करतात. वंदनम ते. आता असं पण असतं ना, कृतांजली म्हटलं असतं. समजा हाताने केलं ना, याला कृतांजली म्हणतात. वंदन म्हणजे मोस्टली जमिनीवर पडून जे केलं जातं त्यालाच वंदन म्हणतात. जसं की आपण गीतेमध्ये पण अर्जुनाच्या बाबतीत बघितलं होतं की एका ठिकाणी अर्जुन कृतांजली करतो, आणि दुसऱ्या ठिकाणी मध्ये असं सांगितलं की अर्जुन दंडवत प्रणाम करतोय. आठवतं तुम्हाला, आपण एवढ्यात बघितलं होतं 11व्या अध्यायामध्ये. म्हणजे एक्झॅक्टली श्लोक नाही आठवणार, पण अशी चर्चा झाली होती, आठवतं का? की अर्जुन भगवंतांना दंडवत प्रणाम करतो. तेव्हा आपण ही पण चर्चा केली होती की दंडवत म्हणजे काय. हं, बरं ठीक आहे, जाऊ द्या, नाही आठवत काय. केलं होतं असं चर्चा, ठीक आहे. तर असा या श्लोकाचं सरळ सरळ भाषांतर आहे. तर यावरती प्रभुपाद आणि आचार्य काय सांगतात? अ, तर प्रभुपाद म्हणतात की सामान्यतः भगवंतांचं येण्याचं काही ना काही प्रयोजन असतं, जरी ते त्यांना बाध्य नाही आहे. तर तसंच एक प्रयोजन ते भगवंत मूळ स्वरूपात कृष्ण आले तेव्हा पण एक त्यांचं एक प्रयोजन म्हणून ते आले होते. की म्हणजे रक्षा करणे देवतांची.
तर त्यामुळे हे सर्व देवता भगवंतांना नमस्कार करत आहेत. आणि हे प्रभुपाद पण लिहितात, की अ, प्रभुपाद पण लिहितात आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पण लिहितात, की सर्व देवता जमिनीवरती डोकं ठेवून त्यांना वंदन करतायत. कृतांजली म्हणजे असं, वंदनम म्हणजे जमिनीवरती डोकं. तर हे एवढं का महत्त्वाचं आहे, की देवतांनी डोकं टेकवून नमस्कार केला? याच्यामध्ये काय महत्त्व आहे? म्हणजे हे काही कुठे असं कोणता हे नाही आहे, लिहिला नाही आहे, पण लॉजिकल विचारतो मी. म्हणजे तुम्हाला जे लॉजिकली वाटतं त्याच्यावरून सांगा. कृतज्ञता व्यक्त केली प्रभू भगवंतांबद्दल. यस, एक कृतज्ञता व्यक्त केली. अजून त्यांच्या प्रती शरणागती. शरणागती. ओके, तुम्ही थोडे जवळ आहात. अजून म्हणजे हे काही ते दिलं नाही, पण मी त्यावर विचार केला तसं सांगतोय. पण तुम्हाला जर कधी असं वाटलं की खूप जास्तच प्रश्न आले तर ते पण सांगा. हां, तर तुम्ही सांगलेली उत्तर बरोबरच आहेत. पण याच्यावरून आपण हे पण बघू शकतो, की जर ब्रह्माजी, महादेव, इंद्र हे सर्व जर जमिनीवरती डोकं ठेवून एखाद्या व्यक्तीला वंदन किंवा दंडवत करतायत, याचा अर्थ असा असला पाहिजे की ती व्यक्ती यांच्यापेक्षा श्रेष्ठ असेल. जर समजा ती व्यक्ती आपल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा अ, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नसती, तर कदाचित त्यांनी आशीर्वाद दिला असता. असंच केलं जातं ना, की आपल्यापेक्षा छोट्यांना काय करतात, आशीर्वाद देतात. किंवा आपल्या वयाच्या बरोबरीच्या लोकांना गळा भेट देतात. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जसं की कृष्णांनी पण केलं होतं. द्वारकेत परत आल्यावर आणि एकदा हस्तिनापूरमध्ये गेल्यावर सुद्धा युधिष्ठिर महाराजांना भगवंतांनी चरणस्पर्श केला, कारण ते वयाने मोठे आहेत. आणि अर्जुनला त्यांनी गळा भेट दिली आणि नकुल सहदेवला डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिला. हे ज्याच्या त्याच्या वयानुसार तसं तसं करावं लागतं. हं. तर म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय माझा, की जर एवढे हे सर्व देवता एकत्र भगवंतांना वंदन करतायत, जमिनीवरती डोकं ठेवतायत, तर इथे पण समजायला पाहिजे की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे किंवा मूळ तत्व आहे. परंतु परंतु लोक उगीच वाद करत बसतात की हा श्रेष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे. तर हे एक पुरावा आहे. तर हां, तर देवता म्हणतात की हा, यस माताजी. वैशाली माताजी हरे तुमचं आहे? कृष्ण प्रभूजी. हा, यस. प्रभूजी. हो. प्रभूजी, आता तुम्ही जर सांगितलं की श्रेष्ठ माणसाला आपण नमस्कार करतो, पण हम्म. आता आपण श्रेष्ठ म्हणजे मानत नाही, पण कोणी जर आपल्याला नमस्कार आपल्याला नसेल करू. मी एका प्रभूजींचं ऐकलं होतं की की तुम्हीच काहीतरी सांगितलं होतं वाटतं, की म्हणजे आपल्याला जर त्यांचं काय म्हणतात पाप हे करायचं जर क्षमता असेल तर आपण म्हणजे त्यांना दर्शन घेऊ दिलं पाहिजे. तर मी तेव्हापासून म्हणजे कोणाला माझं दर्शन घेऊ देत नाही. आम्ही घेते दुसऱ्यांचं, पण मी कोणाला घेऊ देत नाही. तर याच्यात काही चुकीचं आहे का? हे पण मी नाही सांगितलं. तर नाही, तुम्ही याच्या नाही म्हटलं प्रभूजीचं, पण असं काही ऐकलंय मी. आपलेच अ, इस्कॉनचेच आहे कोणतरी. हा, त्यांचं ऐकलंय वाटतं. पण हे सांगितलं जातं की पायाला स्पर्श केला तर त्या व्यक्तीला कर्म जातात, असं मी ऐकलेलं आहे. मी पण बऱ्याच वेळा ऐकलं. कारण महाराज पण जेव्हा येतात ना मंदिरात, तर जे नवीन लोक आहेत पहिल्यांदा आलेले, ते काय म्हणजे पायाला स्पर्श करण्याचा खूप प्रयत्न करतात. परंतु महाराजांसोबत जे सेवक वगैरे असतात ते थोडंसं बाजूला दंडवत करा, बाजूला दंडवत करा असं सांगतात. तर तो जो नियम आहे ना, की मोठ्यांना आपण नमस्कार करणे, बरोबरीच्याला गळा भेट करणे आणि लहान्यांना आशीर्वाद देणे, मला वाटतं ते सामान्य व्यवहारासाठी तसं आहे. परंतु वैष्णवांचा व्यवहार थोडासा अं, उच्च म्हणण्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, की त्या व्यक्तीच्या शरीरात असलेल्या परमात्म्याला नमस्कार करतो. हा एक त्याच्या मागचा अर्थ आहे. हां, आता मग तुम्ही काय केलं पाहिजे? तर ज्या लोकांना समजा आपलं हे तत्त्वज्ञान माहिती नाही आहे, तर ते एकदम म्हणजे हे नाही झाले पाहिजे. हे बघा की मग असं नको वाटायला की अरे अचानक हे असे का करतायत. तेव्हा तुम्ही भगवंतांना प्रार्थना म्हणून त्यांना नमस्कार करू देऊ शकता. आणि मग एक दोन वेळा लोकांना समजावून सांगितलं ना, असं असं असतं की ॲक्च्युली वैष्णव नमस्कार करण्याची पद्धत अशी आहे की दोघांनी पण जमिनीवरती डोकं ठेवायचं आणि प्रार्थना म्हणायची. तर हळूहळू लोकांना कळतं.
तर माझ्या अंडरस्टँडिंगनुसार ह्या दोन पद्धती आहेत. सामान्य व्यवहारासाठी जे आपण नेहमी करतो, आणि वैष्णवांमध्ये थोडासा उच्च सिद्धांत म्हणता येईल, तर वैष्णवांमध्ये आपण या पद्धतीने करतो. पण हे मी पण ऐकले की पायाला स्पर्श केले की ते कर्माचं वगैरे, मी पण ऐकलं. आणि महाराज असताना मी बघितलं पण, स्पर्श करू देत नाहीत. अं, नाही म्हणजे हम्म. प्रभूजी कसं म्हणजे मला असं माझं याचं पहिलं काय स्वार्थ वगैरे नव्हता, पण नुसतं असं दाखवण्यासाठी कोणीतरी असं स्पर्श करायचं, मग ते पायाला टेकायचं नाही. मग तेव्हापासून म्हणजे मी असं ठरवलं की नाही, म्हणजे आपल्यापेक्षा लहान पण आहेत आणि त्यांना नाही दर्शन घेऊ द्यायचं, म्हणून मी कोणाला नाही घेऊ देत. तर त्याच्यात काही चुकीचं आहे का असं? चुकीचं नाही आहे, पण लोक कन्फ्यूज होतील, आणि तुमच्याबद्दल काहीतरी वेगळाच विचार करतील. आणि समजा तुम्ही जरी नाही त्यांना दर्शन घेऊ दिलं ना, म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रार्थना आली पाहिजे की या मुलाला किंवा या व्यक्तीला भक्ती मिळो किंवा याची आध्यात्मिक प्रगती हो. असं एवढे जरी मनामध्ये प्रार्थना आणि शब्द आले ना, तर ते सर्वोच्च आहे. पण तुम्ही असं अरे दूर हो म्हणून, म्हणजे थोडं तिरस्कार नाही म्हणता येणार, थोडं दूर जाण्याच्या प्रयत्नाने तसं केलं आणि प्रार्थना पण नाही केली तर थोडं अधुरं होऊन जाईल. तर माझ्या अंडरस्टँडिंगनुसार असं आहे की जर तुम्हाला तसं वाटतं आणि कुणी जास्त कन्फ्यूज नसेल होत तर चालेल, म्हणजे तुम्ही तुमचं सांगू शकता असं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही प्रार्थना तुम्ही केली पाहिजे त्या व्यक्तीसाठी, की याला भक्तीची प्राप्ती हो किंवा याची आध्यात्मिक प्रगती हो. तोच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. ठीक आहे. हरे कृष्ण गुरुजी. अरे आता माताजी झालं, तुम्ही कोण माताजींना नमस्कार केला की काय? नाही नाही, माझं म्हणणं असं आहे की आता ते आपण आपल्या इकडे गावाकडे पद्धत असते, एक लहान लोक आपले दर्शन म्हणजे हां आपण पण करत होतो लहानपणी. हां हां. येस. तर मी काय करतो, आता जर कोणी लहान व्यक्तीने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला तर मी हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. मला हां मला परफेक्ट. तुम्ही अरे ते माताजींना काय नाही सांगितलं थोडा आधी? वाटतं. ते हां. सांगितलं मी तिला, पण ते ऐकत नाही. आता काय अरे अरे. तुमचं म्हणणं ऐकते म्हणून म्हणलं त्याला सांगू दे आता. हां ठीक आहे ठीक आहे. तर म्हणजे मी पण याच्यावरती असं खूप काही शास्त्रात जाऊन हे नाही केलं. इथे पण मला आता जेवढं श्रवण केलं त्याच्यावरून मला आठवलं की ॲक्च्युली सर्वोच्च आशीर्वाद काय आहे, भक्तीपेक्षा मोठं काय देऊ शकतो आपण कुणाला. म्हणून त्या व्यक्तीसाठी हरे कृष्ण महामंत्र बोललो किंवा यांना पण भगवंतांचा आश्रय मिळो असं बोललं तर हाच खरं सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हां तर म्हणजे असं ॲडजस्ट करू शकतो. हां तर हा श्लोक पण संपला, याच्यावरती जास्त तात्पर्य नाही आहे. तर इथे सर्व देवता भगवंतांना अ, नतमस्तक होऊन नमस्कार करतात. आणि एक वाक्य आहे जे जीव गोस्वामींनी सांगितलं आहे की हे म्हणतायत ना देवता, की भगवंत तुम्ही पूर्वी मत्स्य अश्व वराह वगैरे अवतारामध्ये आले आणि आमचं रक्षण केलं, अ, आणि आता पण करा. तर भगवंत असे म्हणतात अरे मी तर आताच तर आलो होतो, नरसिंहदेव होऊन मी हिरण्यकशिपूला मारलंय मी. हे? देवता म्हणतात हो तुम्ही त्यांना मारलं बरोबर आहे, पण त्यांनी परत जन्म घेतला आणि आता अजून जास्त दुष्ट झालेत ते. मग आता यावेळेस असं मारा की ते परत नाही आले पाहिजे. आता याला काय करावं लागेल की असं मारायचं ते लोक परत नाही आले पाहिजे. कारण देवता काय म्हणतात तुम्ही मारता ते पण पुन्हा जन्म घेतात आणि जास्त त्रास देत आहेत. पण यावेळेस असं मारा की परत आम्हाला त्यांना बघण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर काय करावं लागेल भगवंतांना? त्यांना भगवत धामात घेऊन जावं लागेल. हां परफेक्ट. तर भगवंतांना त्यांना मोक्ष द्यावा लागेल. कारण असंच जर मारलं तर त्यांना आत्म्याला तर जन्म घ्यावाच लागेल ना, हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीमध्ये. आणि त्यांचे संस्कार एवढे मोठे आहेत तर ते आसुरी प्रवृत्तीमध्येच जाणार. तर त्यामुळे एक स्पष्टीकरण असं दिलंय की देवता म्हणतात की भगवंत म्हणतात की अरे मी यांना तर आत्ताच मारलं होतं. तर देवता म्हणतात हो मारलं होतं, पण ते परत आले आणि जास्तच खराब झाले ते आता. तर तुम्ही आता अशी व्यवस्था करा की ते पुन्हा नाही आले पाहिजे. मग भगवंत म्हणतात तुम्हाला कळतंय का याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की मला त्यांना मोक्ष द्यावा लागेल, परंतु अशा लोकांना मोक्ष देणे योग्य आहे का? तर देवता दंडवत म्हणजे ते प्रणाम करून म्हणतात की हो भगवंता, प्लीज तुम्ही त्यांना मोक्ष द्या, कारण त्यामुळे आम्हाला परत परत या लोकांना
बघण्याची गरज पडणार नाही आणि त्यांचा पुन्हा जन्म होणार नाही. आणि त्यामुळे आमचं आणि तुमच्या भक्तांचा लाभ होईल. तर कधी कधी वाटतं एवढं दुष्ट व्हायला पाहिजे की देवता बोलले पाहिजे की याला मोक्ष द्या. देवता म्हणतात म्हणजे बघा, या प्रभूजी माझ्या पण ते चालू होतं जस्ट. तेच तर, देवता कुणाला म्हणतात की या व्यक्तीला मोक्ष द्या, आणि भगवंत सांगतायत तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. तर ते बोलले हो कळतं, पण हे लोक खूप त्रास देतात आणि यातच भक्तांचा लाभ आहे. तर हा झाला, या श्लोकामध्ये बेसिकली तेच सांगितलं, वेगळ्या अवतारात आमचं रक्षण केलं तसं यावेळी पण करा. आणि आम्ही तुम्हाला, हे यदुकुळामधल्या उत्तम पुरुषा, आम्ही तुम्हाला तुमच्या चरणाला वंदन करतो. आता प्रभुपादांनी याच्यावरती काय लिहिलं? हां, प्रिय प्रभू, आपण यदुवंशाचे मुकुटमणी म्हणून अवतरित होत आहात, हे यदुत्तमाबद्दल आम्ही आपल्या चरणकमळाशी सादर नम्र प्रणाम करतो. या अवतारापूर्वी आपण मत्स्य, हैग्रीव, कुर्म, हंस, प्रभू रामचंद्र, परशुराम असे अनेक अवतार धारण केलेले आहेत आणि या स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपात आपण संपूर्ण त्रैलोक्यात आम्हाला संरक्षण द्यावे, तसेच आमचे जीवन शांततेने व्यतीत व्हावे, म्हणून आमची सर्व विघ्ने दूर व्हावीत, अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. हं. तर इथे देवतांच्या प्रार्थना संपल्या. तर याच्यानंतरचा 2 श्लोक आहेत. एक श्लोक तर आपल्याला म्हणजे गाण्याची गरज नाही आहे. पण हा श्लोक देवकी मातेला उद्देशून बोललेत, म्हणून आपण त्याला गाऊया. आता प्रार्थना संपल्या. पण देवकीला प्रार्थना, देवकी म्हणण्यापेक्षा देवकी मातेला, अ, आश्रमामध्ये एक प्रभू जे आहेत बघा, व्रतचंद्र प्रभू म्हणून, तुम्ही त्यांचं नाव ऐकले की नाही मला माहिती नाही. महाराजांचे सेवक आहेत ते. IIT मुंबईतून M.Tech केलंय आणि महाराजांची सर्वात जास्त जास्त वर्षे सेवा करणारी व्यक्ती आहेत ते. म्हणजे एकदम परफेक्ट, त्या रोलसाठी परफेक्ट व्यक्ती आहे. पूर्णपणे नम्र. महाराज स्वतः त्यांचे गुण सांगतात. हां, तर मी तुम्हाला का बोललो, की प्रभूजींचं एक वैशिष्ट्य आहे, की समजा कृष्णा पुस्तकात किंवा कुठं असं वाक्य आलं ना, की विदुर असा बोलला, तर प्रभूजी काय म्हणतात, विदुरजी असे बोलले, किंवा उद्धवाने असे सांगितले, उद्धवजीने असे सांगितले. आता इथे काय आलंय, की देवकीला उद्देशून बोलले. आता म्हणजे चुकीचं तर नाही आहे, पण याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे, देवकी मातेला उद्देशून बोलले. किंवा नारद मुनीला नारदजी म्हणतात. वसुदेवन वसुदेव महाराज. तर ते आमच्या म्हणजे आम्ही भेटीत होतो तेव्हा ते संध्याकाळी कृष्णा पुस्तक आमच्यासोबत वाचायचे. तर हे त्यांचं वैशिष्ट्य पूर्ण आश्रमाला माहिती आहे. तर मी पण तेव्हापासून प्रयत्न करतोय ती सवय टाकण्याचा, पण गडबड होऊन जाते. आता मागच्या याच्यामध्ये पण मी ते विदुरजीबद्दल बोललो ना, तिथे सगळीकडे विदुरजी लिहायला पाहिजे. म्हणजे खूप मोठी चूक नाही आहे, पण हे व्यक्ती खूप खूप आपल्यापेक्षा प्रगत आहेत. तर त्यांना अं, तसे शब्द वापरले पाहिजे. तर ठीक आहे, आता देवता देवकी मातेला हा शेवटचा श्लोकामध्ये नमन करतात किंवा प्रार्थना अर्पण करतात. तर हा एक देवतांनी सांगितलेल्या श्लोकापैकी शेवटचा श्लोक आहे. याच्यानंतर अजून एक आहे, मग अध्याय संपेल. याला आपण गाऊया. दिष्ट्यांबते कुक्षिगत परः पुमान् दिष्टांबते कुक्षिगत परपुमान् अंशेन साक्षात् भगवान् भवाय नः. अंशेन साक्षात् भगवान् भवायनः मा भूत भयं भोजपते मुमूर्षो भोजपतेशो गोप्ता यदूनां भविता तवात्मजः. गोप्ता यदुना हां, तर भगवंतांच्या प्रार्थना करून झाल्या. आता ही प्रार्थना देवकी मातेला उद्देशून आहे. तर या प्रार्थनेमध्ये ते काय म्हणतायत, की अंब, आंब म्हणजे आई, असं आपण म्हणतो ना, अंबा माता.
हं. तर म्हणजे मला पण पूर्वी माहिती नव्हतं आंब या शब्दाचा काय अर्थ आहे, आंब किंवा आंबा. पण एका क्लासमध्ये राधिका वल्लभ प्रभू बोलत होते की आंब म्हणजे आई असा अर्थ होतो. तुम्हाला हे माहित होतं आधी? नाही प्रभूजी. नाही का? हां, मला पण माहिती नव्हतं. तर राधिका वल्लभ प्रभू त्या आता मी इकडे तिकडे जातो आणि त्याच्यामुळे मला थोडं सांगावं की नाही असं वाटतं. तर एका ठिकाणी वर्णन येतं की मनू महाराज आहेत ना, पहिले मनू, पहिल्या मनूचं नाव काय होतं? स्वयंभुव मनू. तर स्वयंभुव मनू आपल्या मुलीला कपिल मुनींना म्हणून देण्यासाठी येतात. तेव्हा तिथे त्यांच्या मुलीला बोलताना एका ठिकाणी ते आंब शब्द वापरतात. तर आंब म्हणजे आई किंवा माता. तर प्रभूजी सांगत होते की वैदिक संस्कृती अशी होती की मुलींना पण एवढा सन्मान दिला जायचा की मनू महाराज मुलीला पण आंब म्हणून संबोधित करत आहेत. तर तिथून मला आठवतं की आंब म्हणजे आई होतं. तर इथे पण बघा शब्दार्थामध्ये आंब म्हणजे आईच दिले, म्हणजे कन्फर्म झालं. हां, दिष्ट्या आंब ते, मग आता ते का बरं आई म्हणतात देवकी मातेला? देवकी मातेला ते का आई म्हणतायत? हे म्हणजे मी बऱ्याचशा सगळ्याची गोष्टी, भगवंतांच्या आई आहे तर सगळ्यांच्या आई हां, असतात. परफेक्ट. मी बऱ्याचशा गोष्टी कॉमन सेन्सच्याच विचारतो. आता जी व्यक्ती भगवंतांची आई आहे ती सर्व जगाचीच आई झाली ना. हं, भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? म्हणून अ, देवकी मातेला देवता अंब म्हणतात, ही आई. दिष्ट्या अंबते कुक्षिगतः परः पुमान. हे हे माता, हे आई. दिष्ट्या म्हणजे नशीब. नशीब म्हणण्यापेक्षा फार दैवाने काय शब्द वापरता येईल? हं, प्रभुपादांनी काही शब्द वापरला का? नशिबवान. आ? वान. अ, नशिबाने नशीबवान. नशीबवान म्हणू शकतो, पण ॲक्च्युली त्यांच्यासाठी तो शब्द योग्य नाही. कारण अ, भग भाग्यवान. ते काही भाग्यवान. नशिबाने आले नव्हते. भाग्य. भाग्य पण म्हणता येईल, देव. ठीक आहे. कृपेने म्हणू किंवा ठीक आहे, भाग्य म्हणूया. की हे आंब तुमच्या कुक्षीमध्ये भगवंत आले आहेत. कुक्षी म्हणजे गर्भामध्ये. तर आता गर्भामध्ये. याच्यावरती पण परत चर्चा होते, की आचार्य चर्चा करतात, अरे हे असं का बोलतायत? भगवंत देवकी मातेच्या गर्भात होते का कुठं होते? आपण काय वर्णन ऐकलं होतं? आपण ते मनात म्हणजे ह्याच्यातून हृदयातून मनात होते ना. हां. हृदयातून त्याच्यात आत प्रवेश केला. वसुदेवांच्या हृदयातून देवकी च्या मातेच्या हृदयात हृदयात प्रवेश केला. हा, हां. तर मग ते इथे बरोबर. म्हणतात, दिष्ट्या आंबते कुक्षिगतः. कुक्षिगत म्हणजे तुमच्या गर्भामध्ये आले. तर मग याच्यावरती पण कोणी प्रश्न करेल, अरे हे तर थोडं वर्णन वेगळं वाटतंय. तिथे तर तुम्ही बोलले हृदयामध्ये आले होते भगवंत. तर जीव गोस्वामी आहेत, 6 गोस्वामीपैकी एक गोस्वामी. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामधील सर्वात इंटेलिजंट व्यक्ती त्यांना म्हणता येईल. त्यांनी मूळ 4 लाख श्लोक लिहिलेत आणि भरपूर ग्रंथ लिहिले आणि वृंदावनामध्ये बऱ्याच मंदिराचं बांधकाम केलं. आधीच्या आचार्यांच्या पुस्तकांचं रक्षण करून लायब्ररी बनवली. अकबराकडे जाऊन पेपर मिळवला, तेव्हा पेपर नाही मिळायचा. तर जीव गोस्वामींनी खूप 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 कार्य केले. त्यांच्याबद्दल तुम्ही यूट्यूबवर क्लास असेल तर ऐका. आणि त्यांचं चरित्र पण खूप नम्र करणार आहे. परंतु काय आता इकडे तिकडे नको जायला म्हणून मी सांगत नाहीये. हां. तर जीव गोस्वामींचं काय आलं? जीव गोस्वामी या प्रश्नाचं उत्तर देतात. तर त्यांनी केलेल्या लिखाणापैकी एका पुस्तकांच्या प्रकाराचं नाव आहे संदर्भ. तर त्याला म्हणतात षडसंदर्भ, म्हणजे 6 संदर्भ. तर ते 6 पुस्तक आहेत. त्याला वेगळी नाव आहेत. जसे की कृष्ण संदर्भ, भक्ती संदर्भ, परमात्मा संदर्भ, असं त्या एका एका पुस्तकाला नाव आहे. तर त्या 6 पैकी एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे क्रमसंदर्भ. तर या क्रमसंदर्भामध्ये जीव गोस्वामी असं सांगतात, की भगवंत देवकी मातेच्या हृदयामध्ये आहेत आणि तिथून ते स्वतःच्या इच्छेने देवकी मातेच्या गर्भामध्ये गेले. आणि ते हृदयात आहेत तर गर्भात पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये असा काही विरोधाभास नाही आहे. असं जीव गोस्वामींनी कर्मसंदर्भामध्ये स्पष्टीकरण दिले. तर देवकी मातेला काय म्हणतात, की हे देवकी माता आपण किती महान आहात. हा महान असा शब्द म्हणता येईल.
की आपल्या गर्भामध्ये साक्षात परहपुमान, परहपुमान म्हणजे अ, सर्वश्रेष्ठ नाही म्हणता येईल, सर्वोत्तम भगवंतांनी तुमच्या गर्भामध्ये आता आश्रय घेतलाय. तर याच्याबद्दल पण आचार्य बोलतात. अरे परहपुमान बोलण्याची काय गरज होती? अवतार अवतार आले असं म्हणायला पाहिजे ना. तर तिथे आचार्य समजावून सांगतात, कारण पुढच्या ओळीमध्ये पण अंश हा शब्द येतो. दिष्ट्या अंबते कुक्षिगतः परपुमान् अंशेन साक्षात भगवान भवायनः. तर यांच्यामध्ये कृष्णाच्या येण्यामध्ये आणि इतरांच्या येण्यामध्ये फरक आहे. म्हणून इथं हे विशिष्ट शब्द वापरलेत. परः पुमान अंशेन साक्षात भगवान. तर हे थोडं महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. बघा, असं नाही की नरसिंहदेव किंवा वराहदेव हे परमसत्य नाही असं नाही आहे. सर्व परमसत्यच आहेत. कृष्णात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी समजणं हे खूप चुकीची अंडरस्टँडिंग आहे. कमी नाहीच आहेत ते. याचं स्पष्टीकरण ब्रह्माजी कसं देतात की दीपार्चिर एव, म्हणजे एका दीपानं दुसऱ्या दीपाला जर प्रज्वलित केलं तर दोन्ही दीपच आहेत. फरक फक्त एवढा आहे की या दीपाने त्याला प्रज्वलित केलं. असं कृष्ण आणि त्यांच्या अवताराचा एवढाच फरक आहे. तत्वाच्या दृष्टिकोनातून काहीच फरक नाही आहे. परंतु काय होतं, अवतार आहेत ना, त्यांच्या सर्व वैशिष्ट्यापैकी वेगवेगळ्या अवतारात काही खास वैशिष्ट्य प्रकट करतात. सर्व पूर्ण वैशिष्ट्य प्रकट करत नाहीत. जसे की देव आले होते तेव्हा त्यांनी त्यांचं क्रोध प्रकट केला आणि हिरण्यकशिपूला मारलं. पण त्यामध्ये त्यांनी वात्सल्य रस पण दाखवलं प्रल्हाद महाराजांना, परंतु माधुर्य रस तिच्यामध्ये नाही बघायला मिळत. आणि वात्सल्य त्यांनी यांना दाखवलं प्रल्हाद महाराजांना, परंतु भक्ताकडून त्यांना वात्सल्य रस नाही आहे. किंवा इतर कोणताही जर अवतार घेतला ना, सांगण्याचा मुद्दा काय, त्यांच्यामध्ये असणारे जे पूर्ण व्यक्तिमत्व आहे ते पूर्णपणे प्रकट करत नाहीत. त्यावेळेस जी गरज आहे तेवढंच प्रकट करतात. परंतु जेव्हा भगवंत स्वतः येतात, भगवान म्हटले, साक्षात भगवान, साक्षात भगवान. साक्षात भगवान म्हणजे जेव्हा मूळ व्यक्ती, जेव्हा तो मूळ दिवा म्हटला ना, जेव्हा ते मूळ भगवंत येतात तेव्हा त्यांच्यासोबत सर्व अवतार येतात. असं आचार्यांनी पण स्पष्टीकरण दिले. म्हणजे कृष्ण आले तेव्हा वराहदेव पण आले, वामनदेव पण आले, नरसिंह पण आले, महाविष्णू पण आले, क्षुरदक्षाई विष्णू आले, सर्व काही त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये येतात. तर हा फरक आहे. म्हणून परह पुमान अंशेन म्हणजे त्यांचे सर्व अंश त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन येतात. असं इतर अवतारामध्ये होत नाही. आणखीन कन्फ्युजन होईल, पण याचं अजून स्पष्टीकरण दिले की ॲक्च्युली जे कृष्ण मथुरेला गेले ते कृष्ण कोणते होते, जे कृष्ण गोकुळात राहिले ते कृष्ण कोणते होते, याच्यामध्ये पण फरक आहे. द्वारकेतले कृष्ण कोणते आहेत, पण ते जास्त कन्फ्युजन होईल. त्याच्यामध्ये पण रसामध्ये फरक असतो. चैतन्य चरितामृतमध्ये याचं वर्गीकरण करून सांगितलं आहे. स्वांश, विभिन्नांश, विलास, अवतारांची कॅटेगरी. तर या सर्वामध्ये कृष्ण मूळ आहे का म्हटलं जातं, कारण आपण भागवतमनुसार आधीच बघितलंय. कृष्णस्तु काय, कृष्णस्तु भगवान स्वयं, एतेच अंशकलः पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृदयंती युगे युगे. हे सर्व अवतार सांगून झाल्यावरती सुत गोस्वामी म्हणतात की एतेच अंशकला, हे सर्व भगवंतांचे अंश आहेत किंवा कला आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं भगवान व्यक्तिमत्व कृष्ण आहे. म्हणून इतर समोर वाचनामध्ये तुम्हाला भागवतामध्ये असं कधी वाटलं की अरे इथे जर असं सांगितले तर तुम्ही या श्लोकाकडे या, कारण भागवतांचा हा श्लोक परिभाषा सूत्र आहे. याला पकडून सगळे अर्थ काढायचे. आणि गीतेमध्ये पण भगवंत सांगतात अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते. नंतर माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, हां तेच आहे वाटतं, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, तो एक श्लोक काय, अहम नाही, 7व्या अध्यायात तो श्लोक आहे ना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. तर या सर्व श्लोकामध्ये कृष्ण मूळ सत्य परमसत्य आहे हे सांगितलंय. तरी तर हे शब्द वापरण्याचं महत्त्व ते आहे की हे माता तुमच्या गर्भामध्ये परपुमान त्यांच्या सर्व अंशासोबत आलेले आहेत आणि ते आमच्या भल्यासाठी आलेले आहेत.
मग देवकी माता म्हणेल की अरे पण मला तर भीती वाटते, हा कंस तर खूप क्रूर व्यक्ती, काही पण करेल. तर तिसऱ्या ओळीमध्ये देवता म्हणतात अ, मा भूत भयम भोजपतेर. भोजपती म्हणजे हा कंस, भोज घराण्यातला होता ना. तर या भोजपतीचा जो कंस आहे, त्यांची तुम्ही काही भीती वाटून घेऊ नका. हं? याच्या आधी कसं वर्णन केलेलं आहे की त्या कारागृहामध्ये सर्व देवता जेव्हा आले ना प्रार्थना अर्पण करत होते, तर ते इतर कोणाला दिसत नव्हते, म्हणजे जे जे काही त्यांचे पहारेकरी वगैरे असतील. परंतु देवकी माता बघत होती आणि त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं की एवढे मोठे मोठे देवता माझ्या गर्भाला असं का बोलतायत. कारण त्यांचा तर तो एक वात्सल्य भाव होता ना. त्यांना काय म्हणता येईल की कृष्णाबद्दल, कृष्ण परम सत्य या ऐश्वर्य भावात नव्हत्या. तर असं सांगितलं जाते की त्या थोड्याशा आश्चर्यचकित झाल्या होत्या की अरे एवढे मोठे मोठे लोक येऊन माझ्या गर्भाला असे का बोलतायत. हां, मग त्या आश्चर्यामध्ये हे देवता त्यांना सांगतात की हे माता तुमच्या गर्भामध्ये परमसत्य आहे. मग त्या म्हणतात की परंतु कंस दुष्ट आहे. तर ते म्हणतात की घाबरू नका, मा भूत भयम भोजपतीर. तुम्हाला कंसाचं भय नसलं पाहिजे. मुमूर्षोर, मुमूर्षोर म्हणजे की तो ऑलरेडी मेला आहे. म्हणजे भगवंत आले म्हणजे तो मेला आहे असं समजून घ्या तुम्ही. आणि तुमचंच रक्षण नाही तर पूर्ण यदुकुळाचं भगवंत रक्षण करतील. गोप्ता यदुनाम, गोप्ता म्हणजे रक्षण करणारा. आणि त्यांचं जर रक्षण करत असतील तर तुमचं का नाही करणार. भविता तव आत्मजः, ते तर तुमचे मुलगा आहेत. आमचं आमचं भलं करतायत, यदुकुळाचं रक्षण करतायत, मग तुमचं तर रक्षण करतीलच. त्यामुळे तुम्ही याच्याबद्दल काही चिंता करू नका. तर हा झाला शेवटचा श्लोक. अ, इथे देवतांचं बोलणं संपतं आणि या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की अशा प्रकारे देवतांनी भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या आणि परत ते आपल्या स्वधामी परतले. परंतु परत जाताना त्यांनी एक गोष्ट केली की महादेवाला आणि ब्रह्माजींना समोर ठेवलं आणि त्यांच्या मागे मागे ते जायला लागले. तर फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे रसिक आचार्य आहेत की त्यांनी याचा पण अर्थ सांगितला. तर तुम्ही समजा लॉजिकली तुम्हाला काय तर्क लावता येईल की ब्रह्माजीला आणि महादेवांना पुढं का ठेवलं असेल. म्हणजे तुम्ही जर शास्त्रानुसार विचार कराल ना तर तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. पर परंतु जस्ट लॉजिक म्हणून जर केलं ते पण कठीण आहे, पण ट्राय करू शकता. हे फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी ब्रह्मसहित सांगितलं. हां, ब्रह्मसहित ते म्हणतात ना ब्रह्माजी की हरी आणि हर एकच आहेत म्हणून. ओके, ते पण म्हणता आणि येईल. अजून असंही लीडर आपल्या पुढेच असतो ना प्रभूजी. हां, लीडरचं एक कारण आहे, बरोबर आहे. लीडरचं एक कारण आहे, बरोबर आहे. हां, पण तुम्ही हे सर्व शास्त्रामधून सांगताय. मी तुम्हाला बोललो ना. त्यांना प्रिय असणाऱ्या व्यक्तीला आपण पुढे करतोय. ओके, ते पण शास्त्रिक आहे. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं वैशिष्ट्य आहे ना, ते रसभरीत टीका देतात. रस म्हणजे आनंद. तर ते काय म्हणतात माहिती आहे का, की देवता या दोघांना पुढे करतात कारण त्यांना असं वाटतं आम्ही पुढे गेलो तर यांना मागे काही कोणती लीला बघायला भेटेल. म्हणून आमची कोणती लीला सुटायला नको म्हणून या दोघांना पुढे ठेवा. असं असं उत्तर देतात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. असं स्पष्टीकरण. तर हे फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरच बोलू शकतात. तुम्हाला अर्थ कळला ना. येस प्रभूजी. हो हां, हो प्रभूजी. तर असा विचार तुम्ही सांगितल्यानंतरच आले, असं विचार आलाच नाही आमच्या मनात. तर ते मी म्हणजे तुम्हाला माझ्या बोललो ना, पण शास्त्रातून येणार नाही. हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची वैशिष्ट्य आहे की त्यांचं लिखाण खूप आनंदमय असतं. वेळ झाला, ठीक आहे. एकदा असं वर्णन आहे की वैकुंठामध्ये तर कोणी जाऊ शकत नाही. मग हे 4 कुमार कसे काय गेले होते. तर तिथे वेगळे आचार खूप काही स्पष्टीकरण देतात. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, कधी-कधी राजाला मनोरंजनासाठी सर्कस करायची असते, तर ते माकडांना, वानरांना आपल्या राज्यात घेऊन येतात. तशी भगवंतांची इच्छा होती. तर असं कोण त्यात तात्पर्य लिहील? हे फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात. एका ठिकाणी ते लिहितात, जेव्हा अ, अजामिल मिळाला नाही, तेव्हा यमदूत परत गेले. खूप रागावले होते. तर ते यमराजला असं बोलतात, म्हणजे कुठं असं सांगितलं नाही, पण विश्वनाथ ठाकूरांचा भाव म्हणजे जोरात बोलायला लागले.
अरे भाई तूच सगळ्यात मोठा आहे का, तुझ्यापेक्षा कोणी मोठं आहे, आज आम्ही विनाकारण मेलो असतो. तर हे अशी लिहिण्याची पद्धत फक्त विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची आहे. म्हणजे हे असं वर्णन कसं थोडंसं ऐकायला पण छान वाटतं. हां, तर शेवटी प्रभुपाद काय म्हणतात, देवकी माता आपल्या गर्भात स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्थित आहेत. भोजरास कंच याचे भय बाळगू नये. स्वयं भगवान असलेले आपले पुत्र श्रीकृष्ण यदुवंशाचे संरक्षण करण्यासाठी अवतरित होतील. भगवंत स्वतःच अवतरित होत नसून ते त्यांचे स्वयं प्रकाशरूप भगवान बलराम यांच्यासहित अवतरण होत आहेत. इथं प्रभुपाद थोडं स्पष्टीकरण देतात. मग पुढे काय की देवकीला भीती होती की मारतील म्हणून, परंतु प्रभुपाद म्हणतात विष्णू पुराणामध्ये एक असा संदर्भ आहे की देवतीची सांत्वना करण्यासाठी देवता नेहमी नेहमी आपल्या पत्नीसोबत त्यांच्याकडे यायचे आणि त्यांची सांत्वना करायचे, भगवंतांचे गुण गायचे. हां, मग आता शेवटचं आपण लक्षात ठेवले पाहिजे की श्रीकृष्णांनी वसुदेवांच्या मनातून देवकीच्या मनात आणि त्यानंतर तिच्या गर्भात स्थानांतर केले आहे. अशा प्रकारे सर्व देवी देवतांनी श्रीकृष्णांची माता देवकीचे पूजन केले. आता हे कुठून सांगितले प्रभुपादांनी? देवकीच्या मनातून हृदयातून गर्भात स्थानांतर केले, हे कोणाच्या टीकेला पकडून सांगितलं? मी तुम्हाला बोललो होतो ना की यांनी असं स्पष्टीकरण दिलंय. भक्तिविनोद नाही, मी तुम्हाला बोललो होती की आधुनिक भारताच्या इतिहासातली सर्वात इंटेलिजंट व्यक्ती होती, 4 लाख श्लोक लिहिले. जीव जीव गोस्वामी. जीव गोस्वामी. गोस्वामी. जीव गोस्वामी. जीव गोस्वामी. तुम्ही यूट्यूबवरती क्लास आहे का, खूप छान आहे त्यांच्याबद्दल. हां, तर मला हे म्हणायचं आहे की हे फक्त जीव गोस्वामीच्या टीकेमध्ये आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या टीकेमध्ये नाही आहे. तर याचा अर्थ काय होतो की प्रभुपाद या सर्व आचार्यांची टीका घेऊन बसायचे. गौरांग प्रभू सांगतात 12 टीका घेऊन बसायचे प्रभुपाद आणि 12 टीकांचं वाचन करून त्यातला सार घेऊन आपलं तात्पर्य द्यायचं. म्हणून बरेच वरिष्ठ भक्त सांगतात की ॲक्च्युली आपण जेव्हा प्रभुपादांचं पुस्तक वाचतो ना, तेव्हा आपली बरेचसे पुस्तकं वाचन होऊन जातं. तर हे तुम्हाला मी जस्ट हे सांगली की प्रभुपादांनी असं लिहिलं म्हणजे जीव गोस्वामींचं तात्पर्य वाचण्याच्या शिवाय हे शक्यच नाही, कारण तिथेच दिलंय. अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य विग्रहाच्या पूजनानंतर शिवब्रह्मादी प्रमुख देवी देवता आपल्या स्वर्गलोकातील निवासस्थानाकरिता निघून गेल्या. झाला आता आपला हा अध्याय संपला. आता पुढच्या अध्यायामध्ये स्टोरी आहे, तिच्यामध्ये काही जास्त हे नाही, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पडणार, तर थोडं लवकर होईल. ठीक आहे, तुमचा काही प्रश्न आहे आजच्या चर्चेबद्दल, किंवा तुम्हाला काही सांगायचं आहे, विचारायचं आहे, काही सल्ला द्यायचा आहे? काय प्रभूजी, ठीक आहे. छान सांगितलं. तर मग आता थांबूया. जर तुमचा काही प्रश्न आहे तर आपण थांबूया. नंतर आपण आता भेटणार कधी? शनिवारी याला ना, शनिवारी काय असतं, गीता क्लासला. तर इथे आपण थांबूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे प्रभूजी. हरे कृष्ण. कृष्णा हरे कृष्णा.